मला धारावीत राहते याचं कधीच वाईट नाही वाटलं किंवा दुःख नाही झालं. मी खूप एन्जॉय केलं. दिग्दर्शक विशाल देवरुखकर, मला ते बघायला नाही आवडत कारण दिग्दर्शक आवड माझ्यासाठी द आहे. द एकदम खेडेगावातनं जे मुंबई येण्याचा आग्रह धरतात घरच्यांना की मला मुंबईमध्ये स्टार बनायचं, तो त्यांना काय असं सजेशन देणार तुम्ही की ह्या गोष्टी करा, ह्या गोष्टी करू नका? फॉलोअर्स बघून जेव्हा तुम्ही कास्टिंग करताना तेव्हा मला त्या लोकांचा खूप राग येतो. तुम्ही पण जेव्हा मूवी बनवताना जे ऍक्टर्स बघतात सो त्यांच्यामध्ये काय बघतात? असं नको त्या गोष्टी केल्यावरतीच आपल्याला काम भेटतो तर खरंच त्या कराव्या लागतात का? पण सर पहिल्यासारख्या आता मूवीज रिलीज पण नाही होत आणि असं ऐकलं की थिएटर पण नाही भेटत, मग काय आला एक अश्लील सिनेमा आला, एक घाणेरडा सिनेमा आला, मराठीचं नावच घालवतात, मराठीचं हेच घालवतात तेच घालवतात. तुम्ही किती ठेका घेतला मराठीचा? रायटरच्या डोक्यामध्ये जी आलेली स्क्रिप्ट आहे तिथून ते ती पडद्यावरती येण्यापर्यंत अशा काय प्रोसेस असतात? एक त्याचं सायन्स पण आहे, ह्युमन सायकोलॉजीला घेऊन एक सायन्स असतं. म्हणजे ही जे सगळी प्रोसेस आहे ही तुम्ही पुस्तकं वाचून शिकलेले आहेत या डायरेक्ट ऑन द फील्ड मार खाऊन? आणि अवधूत दादांसोबत कसं म्हणजे कनेक्शन? अवधूताकडे आल्यानंतर काय झालं तर मला महाग झालं. तुमची लव्ह लाईफ कशी होती? म्हणजे तुमच्या मिसेस ह्या फील्ड मधल्याच आहे ते, तू मला प्रपोज कर मी तुला हा म्हणेन, ते इंडायरेक्टली मला सांगायची. बोललं हे वेगळंच प्रेम आहे ना, तुला वाटतं तू का नाही करत? बोला ना तू कर. आयुष्यामध्ये बोलायला की तू मला प्रपोज केलं, मी तुला प्रपोज नाही केलं, हे काय? त्या सगळ्यांमध्ये कोणासोबत तुमची बॉन्डिंग सगळ्यात चांगले? रिजेक्शन येतं खूप, कसं बघतं त्या गोष्टीला? काय वाटतं मराठी इंडस्ट्रीमध्ये कशी मूवीज यायला पाहिजे? आता शूटच्या टायमाला खूप दिक्कत येतात, तेव्हा काम एकदम पीस कसे राहतात? लोक म्हणतात धारावीमध्ये यायला मागत नाहीत कारण धारावी खूप मोठी झोपडपट्टी, पण त्याची पॉझिटिव्ह साईड कोणालाच माहिती नाही. मी मागच्या वेळेस घर घेतलं आणि घर पण ते मांजरीमुळे घेतलेलं माझ्या. हाय हॅलो, या थँक्यू सर आम्हाला वेळ दिल्याबद्दल. थँक्यू वेलकम वेलकम. या आमचा एडिट सेटअप. अच्छा, सगळं तुम्ही इथेच येता मग दिवसभर इथेच एडिटिंग वगैरे चालतं कसं? एडिट इकडे आणि मीटिंग आणि वाचन. अच्छा, पुस्तकात इकडे. आणि तुम्ही मी असं ऐकलं स्क्रिप्टिंग साठी तुम्ही लोणावळा वगैरे जातात, एकदम पीस पाहिजे मग? ते नंतर इनिशियल लेवलला इथून सुरू होतं. अच्छा, इथे तुला दाखवतो हा एक दुसरा सेटअप. अच्छा, आमचा याला डेन म्हणतो आम्ही. ही डेन इंटेन्स एडिट जेव्हा असतं सिनेमा लॉक होतो, प्रिव्ह्यू करायचा झाला तेव्हा हा आमचा प्रिव्ह्यू सेटअप आहे. अच्छा, मध्ये प्रिव्ह्यू करतो. इथे किती जण असतात ऑफिसमध्ये? या ऑफिसचा मालक गुरुनाथ, महेश आणि अनिरुद्ध. अच्छा, जास्त जणांची टीम नाही आणि सगळे मुळात सगळे मित्रच आहोत, त्याच्यामुळे कोण असे काम याच्यात नाहीये. मला तरी असं वाटत नाही की तुमचं पर्टिक्युलर एकदम इंट्रोडक्शन द्यायची गरज आहे, कारण युथ मध्ये सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांनीच बॉईज बघितलाय. बॉईज 1, 2, 3, 4 मराठीमध्ये पहिल्यांदाच एवढे सिक्वेलची सिरीज तुम्ही केली असेल ना? त्याच्या आधी नव्हती कधीच? नाही, कधीच नाही मराठीमध्ये कोणीच नाही. मग आता 5 पण येणार बॉईज? हो, 5 ह्या वर्षी या अजून 2-3 वर्ष? 26 मध्ये 100%. पण खूप प्रेम भेटतं युथ मधनं असं वाटतं तुम्हाला? हो, 100% प्रेम मिळतं, कारण ते आहेत त्याच्यामुळे 4 पार्ट झाले. नाहीतर मग 2 नंतर खूप लोक थांबतात. पण आता ते प्रत्येक वेळी प्रेम, आणि ते प्रेम डबल होत जातं. आणि बॉईजचं सगळ्यात प्लस पॉइंट काय, त्याचा ऑडियन्स रिपीट आहे. बरोबर, त्याचा ऑडियन्स आणि त्यांचे शो. म्हणजे मागच्या वेळेस बॉईज 4 आला होता तेव्हा मला आठवतंय सकाळी 6:15चा शो, सकाळी 6:15चा शो हाऊसफुल होता आणि त्याच दिवशी रात्री 12:51चा शो हाऊसफुल होता. आणि एकाच थिएटरला जवळपास 14 ते 15 शो होते आणि ते सगळे हाऊसफुल असतात. आता हे कोणाला बिलीव्ह नाही होणार, पण माझ्याकडे सगळे प्रूफ आहेत. अच्छा, मी ते स्क्रीनशॉट काढून ठेवत असतो की या दिवशी या थिएटरला असं, या दिवशी. आणि ते जग जाहीर आहे म्हणजे. आणि लोक तेवढं प्रेम करतात बॉईजच्या अख्ख्या टीमवर, माझ्यावर नाही अख्ख्या टीमवर करतात. त्याच्यामुळे ब्लेस्ड होतं. आणि त्यांच्यासाठी बॉईज आता आमचा राहिलाच नाही, आता त्यांचा झालेला आहे. आता त्यांना वाटेल तेव्हा तो येत नाही. बॅक टू बॅक आम्ही 2 केल्यानंतर आम्हाला वाटलं थोडा गॅप घ्यावा, लोकांना पण थोडा रेस्ट, काहीतरी वेगळं बघितल्यानंतर अजून येईल. पण त्याची संहिता आणि ह्या सगळ्या गोष्टी लॉक झालेल्या आहेत. आमचं टार्गेट आहे जवळपास बॉईज 11-12 पर्यंत.
जबरदस्त. आणि ही बॉयची संकल्पना कशी आपल्या कॉलेज आणि शाळेपासूनच म्हणजे तुमच्या डोक्यात चालू होतं जेव्हा तुम्ही या क्षेत्रामध्ये येत होते तेव्हा, की असं काहीतरी करूयात? नाही, मी डिरेक्टर होईन असं मला कधीच वाटलं नव्हतं. मला फक्त ही याची आवड होती. असिस्टंट डिरेक्टर, डिरेक्शन म्हणजे काय हे तिकडे असिस्टंट डिरेक्शनला मी केल्यानंतर मला कळालं की अरे हे असं असं असतं. आणि त्यावेळेस तर सगळ्यात कठीण काळ तो निगेटिव्हवर शूट करणं म्हणजे ते अल्गोरिदमिक सेट होतं की 400 फुटाचा एक डबा असतो, मग त्याच्यामध्ये 400 फुटाचा डबा म्हणजे किती मिनिटं, मग ते कॅल्क्युलेशन करायची एक पद्धत असते. एका फ्रेमला 4 खड्डे असतात ते, आणि ती 16 फ्रेम म्हणजे 1 फूट, आणि एका सेकंदाला 24 फ्रेम निघतात. बरोबर. तर मग ते कॅल्क्युलेशन करायचं, आणि ते कॅल्क्युलेशन नुसार 4 मिनिटं 18-17 सेकंदाचा एक डबा असतो. त्याच्यामध्ये पण क्लॅप द्यायला 18 सेकंद लावली तर मग तो फुटेज वाया जातो, फुटेज खार आहे असं जे असतं. तर ते तिकडून ती शिस्त लागली, ते टेक्निकल ज्ञान तिकडून मिळालं. पण नंतर मग पुस्तकं होतीच, त्याच्यामुळे संहिता कशी असते काय असते, आणि शिकलो खूप जणांकडून. आणि मेन सुरुवात कुठून झाली होती मग या फील्डमध्ये येण्याची तुमची? मेन कॉलेज एकांकिका, त्याच्या अगोदर बालनाट्य कामगार कल्याण केंद्राची, नंतर मग एकांकिकेनंतर असिस्टंट म्हणून लागलो 2004 ला, आणि मग तिथून प्रवास सुरू झाला. मुंबईमध्ये कुठे तुम्ही प्रॉपर राहिला होते? मी ब्रॉन बॉटम धारावी. धारावीमध्ये? सगळ्यांना अजून पण त्याची भीती वाटते, पण धारावी जेवढं शिकवते ना तेवढं जगात कोणच शिकवत नाही. आत्ता रॅपर विपर आता सगळे तुम्ही आत्ता बघता, मी लहानपणापासून माझ्या आजूबाजूला सगळे होते. रॅपर म्हणा, गुंड म्हणा, लोकांना गुंड वाटतात, पण ती माणसं आहेत ना अगोदर, ती त्यांच्यावर सिच्युएशन आली आणि ते लोक झालेले. पण मला ते काय ऑफेंडेड वाटलं नाही त्यावेळेस, आणि अजून पण, कारण ठीक आहे ती परिस्थिती तशी होती, तुम्हाला परिस्थिती घडवते, ते चुकीचंच होतं. पण तुम्हाला लहानपणापासून ते कळत नाही. लहानपणापासून मला कोणी काय विचारलं तर वाही व्हायचं आपल्याला, हा कसा मारतो तसा मारतो. पण नंतर शाळेत घ्यायला गेलो तेव्हा कलेकडे खूप जास्त कल गेला, त्याच्यामुळे तिकडे मी खूप जास्त गेलो. आणि धारावीमध्ये राहत असल्यामुळे मग इकडे इंडस्ट्रीमध्ये आल्यावरती बघण्याचा दृष्टिकोन तुमच्याकडे वेगळा असायचा या कसं? म्हणजे लहानपणापासूनच सगळ्यांचा दृष्टिकोन, कॉलेज पासून म्हणा, हे पासून म्हणा, मी इंटरव्ह्यूला जायचो. मी ह्या क्षेत्रात येण्याच्या अगोदर इंटरव्ह्यूला जेव्हा जायचो तेव्हा बायोडेटावर धारावी मुंबई नंबर 17 बघून मला रिजेक्ट करायचं. मग तेच, आणि मग ते रिजेक्शन ठीक आहे, मग सायन मुंबई नंबर 17 टाकायला लागलो. त्याच्यावर लोकांना काय कळत नाही, तर मी करत गेलो. पण या क्षेत्रात यायचे, पैसे कमवायचे हा मुद्दा हा कधीच नव्हता मुद्दा. कारण मला असं वाटतं की पैशासाठी मला नाही वाटत मी काम करतो, कारण मला ते गोष्ट करायला खूप आवडते, ते दिग्दर्शन करायला खूप आवडतं, ती गोष्ट जगायला खूप आवडते, ती गोष्ट. कारण सगळ्यात सुंदर मोमेंट असतं ना तुमच्या आयुष्यामधली, तुम्ही एक व्हिज्युअलाइज करता, ते एक्झिक्यूट करता, आणि ते तुम्ही पडद्यावर बघता, आणि ते पडद्यावर बघत असताना प्रेक्षक एन्जॉय करत टाळ्या करतात. हे याच्यासारखं ह्याच्यासारखं सुख नाहीये, आणि त्याच्यामध्ये सातत्य आहे. बरोबर. म्हणजे असं नाही की फ्लुकमध्ये एक सिनेमा चालला, सातत्य आहे, आणि ते सातत्य असल्यामुळे जरा आयुष्यामध्ये खूप खूप भारी वाटतं. आणि मी खूप ब्लेस्ड स्वतःला मानेन की मी दिग्दर्शक झालो आणि बॉईज सारखे सिनेमे केले. कारण दिग्दर्शक जेव्हा तुम्ही होता ना, तेव्हा एक संहिता जेव्हा तुम्ही करत असताना, तुमच्यामध्ये जेवढे पण कॅरेक्टर येतो तुम्ही जगत असता. त्या जगामध्ये राहायला खूप जास्त आवडतं, ह्या जगामध्ये यायला नाही आवडत. तिकडे खूप जास्त असतं, कारण तो काय करेल, ते काय करेल, ते काय करेल, आणि ते इमॅजिनेशनचं जग वाढत जातं. पण त्याला पण ह्या सगळ्यांची जोड होती. धारावी इटसेल्फ, बरोबर, पुस्तकं, एकांकिका स्पर्धा, आणि मला जर विचारलं स्ट्रगल, तर माझं आयुष्यामध्ये कधीच स्ट्रगल झालं. मला धारावीत राहते याचं कधीच वाईट नाही वाटलं किंवा दुःख नाही झालं. मी खूप एन्जॉय केलं धारावीत राहणं. आणि स्ट्रगल मी अजून पण स्ट्रगल करत नाही, कारण ते मला काम ते आवडतं ना, त्याच्यामध्ये काय स्ट्रगल करायचं. आता अप्स अँड डाऊन्स येत असतात, त्याला तुम्ही स्ट्रगल म्हणू शकत नाही. स्ट्रगल कसं, मला एक गोष्ट येत नाही, मला ती गोष्ट येत नाही आणि मला ते करायचंय, पण मला ही गोष्ट लहानपणापासून आवडायची. आणि ती आवड जेव्हा तुमचं
बिझनेस होतो ना, किंवा बिझनेस नाही म्हणता येईल, आवड जेव्हा तुमचं प्रोफेशन होतं त्यावेळेस त्याची एक वेगळी ग्लोरी आहे, मला असं वाटतं. आणि हे नाटक आणि सगळं तुम्ही करायचे, त्याच्यानंतर इंडस्ट्रीमध्ये कुठल्या साली आणि कशी सुरुवात झाली होती? म्हणजे कॉलेजमध्ये असतानाच इंडस्ट्रीमध्ये पहिला पिक्चर जो मी केला असिस्टंट डिरेक्टर म्हणून, तो होता कवडसे. अच्छा. ज्याला स्टेट अवॉर्ड मिळाला. पण पहिले 5-6 सिनेमे मला कळायचंच नाही मी काय करतो, कारण ते जगच वेगळं ना. आणि कधीची, कुठल्या सालाची? 2004 2004 2005 असं करत गेलो मला. आणि बिंग ऑनेस्ट आणि असल्यामुळे ना मला ती कामं मिळत गेली. नाही, हा काहीतरी पेपर काहीतरी करतो, त्यांना तेवढंच पाहिजे असतं. म्हणजे स्टोरी, स्क्रीन प्ले, डायलॉग हे खूप लांब, एडिटिंग बिडिटिंग खूप लांब. पण नंतर मला कळलं की मला ते पण आवडायला लागलं एडिट. मग मी आहे ना एडिटला बसायचो, पण मला घ्यायचं नाही, बाहेर उभं करायचं. बाहेर उभं करायचं, ते ब्रेकला जेव्हा जातील ना तेव्हा आतमध्ये जाऊन बघायचं की अरे असं असं असतं. कित्येक दिवस बाहेर उभं राहिलं. तर मग त्याच्यानंतर निगेटिव्ह कटिंग एक प्रकार असायचा. एडिट टेलिसिने झाल्यानंतर निगेटिव्ह कापायचा. अच्छा. तिकडे पण त्यांना मी असिस्ट करायला जातो. मी त्यांना सांगायचं मी येतो. मग ते मला सांगायचं अरे हा थ्रेड लाव, ते थ्रेड लाव, तसं तसं. पण ती आवड होती, ते करायचो. आणि प्री पासून पोस्ट पर्यंत करायचो. आणि एक काळ असा होता की मग आणि पैसे फारसे नाही मिळायचे, तर आई ओरडायची. त्यांचं म्हणणं की तू असिस्टंट डिरेक्टर म्हणून काय करतो? बोललो मी असिस्टंट डिरेक्टर. बोललो काय, पडद्यावर दिसतो का? बोललो नाही. मग तुझं नाव? बोललो ते एंडला येतं, लोक गेल्यावर येतं. बोललो हो, पण ते तसंच असतं. बोललो काम ते सोड आणि कामाला लाग. मग मी माय डॉलर स्टोअर नावाची एक अमेरिकन बार्गेन स्टोअर होतं फिनिक्स मिल लोअर परेलला. तिकडे ॲज अ सेल्समॅन म्हणून लागलो. पण थोडंफार आणि मग लागलो. आणि मग त्यांना कळायला लागलं की ना मी जास्त फ्लोअरवर थांबायचं. मला ते प्रोडक्ट विकणं सगळं ठीक आहे, पण आहे ना मला ते ना डिस्प्ले छान, म्हणजे छान दिसलं की छान लोक हे, तर मी ते हे करायला लागलो, डिस्प्ले चांगला करायला लागलो. त्यामुळे मला मर्चंट व्हिज्युअलायझर म्हणून त्यांना कोणी ठेवला. आणि तो प्रवास तिथून सुरू झाला. आणि नंतर एक स्टोअर मॅनेजर आले आमचे, आनंद कुलकर्णी सर. ते पण या फील्डमध्ये त्यांना यायचं होतं, पण मग ते नाही झालं. मग त्यांना एकदा सांगितलं की मी असं असं केलंय. 2-3 पिक्चर केलेले आहेत तेव्हा. त्याच्यानंतर मी सांगितलं मी 2-3 पिक्चर केलेले आहेत असिस्टंट डिरेक्टर. मग बोलू इथे काय करतो? बोललो पैसे नाही मिळत ना सर. मग बोललो तुला जायचं असेल तर जा, मी तुला ऍडजस्ट करतो. मग तिकडून एक वेगळा प्रवास सुरू झाला. तिकडे मी दिवसाचं शूट असेल, कुमार सोनी सरांना असिस्ट करत होतो. दिवसाचं शूट असेल तेव्हा दिवसभर शूट करायचो आणि नाईटला स्टॉकला डिस्प्ले करायला यायचो. आणि मामा माझा भागेश कादोडकर नावाचा मामा होता. मामा एल्फिस्टनला राहायचा. एल्फिस्टनला त्याच्याकडे बॅग ठेवायचो आणि लोअर परेलला जायचो. असं मी जवळपास 2-2.5 वर्ष केलं. 2-2.5 7-8 सिनेमे केले, ते पण प्री आणि पोस्ट. मी झोपायचोच नाही. जेव्हा शूटिंग असेल तेव्हा झोपायचोच नाही. फ्री असेल तेव्हा झोपायचं. थोडीफार झोप मग ऍडजस्ट करायचो, झोप कुठेतरी. पण कित्येक रात्री आहेत, कित्येक दिवस आहेत जे मी झोपलोच नाही. कारण मला हे जर करायचं असेल ना तर मला ते करायचं पहिलं. ते करायचं असेल तर पहिलं हे करायचं. 2200 स्क्वेअर फीटचं ते शॉप होता. 278 कॅटेगरीज होत्या. त्यांचा सगळ्यांचा डिस्प्ले, तो स्टॉक, मोठे मोठे बॉक्स आणायचे. आणि मी आणि 2 हाऊसकीपिंगच माझ्या बरोबर. आणि ते अख्खा स्टोअर सेटअप करायचा. सकाळी जायचं गोरेगावला, मामाकडे आंघोळ करायची, गोरेगावची ट्रेन पकडायची, गोरेगावला जायचं फिल्मसिटीला, शूटिंग करायचं. रात्री पॅकअप झाल्यानंतर इकडे यायचं. माझे 2 हाऊसकीपिंग पोरं माझ्यासाठी जेवण ठेवायचे. बोलत जेवण मी येतोय, जेवण ठेवा. मामाचं पोलगा जेवण आणून द्यायचं, त्याला टिफिन आणून द्यायचं, तिकडे ठेवायचं. आणि ते प्रॉपर मॅनेज करायचो सगळं. आणि असं कधीच वाईट वाटलं नाही किंवा मला त्या काळाचं दुःख पण येत नाही. मी ते काळ माझं आयुष्य मी खूप जास्त एन्जॉय केलेलं आहे, सगळ्यात जास्त. मला नाही वाटत मी कधी स्ट्रगल केलेलं आहे किंवा मला स्ट्रगलचा पिरियड आलाय. जरी एक काळ आला होता जिथे काम बंद झालं होतं, पण मला यार ते मी एन्जॉय केलं. बोल ठीक आहे, आपल्या आयुष्यामध्ये आपल्या मुलांना काहीतरी सांगण्यासाठी गोष्ट आहे की तुमचं असं होतं, तुमचे वडील असे तुमचे वडील असं. एक काळ असा होता की
घरी झोपायला जागा नव्हती, 7x10 रूम. पण एक जरी माणूस घरात आला ना तरी मला आहे ना झोपायचा प्रॉब्लेम कधीच नव्हता, कारण मित्रांचे माळे खूप खाली होते. बरोबर, मित्रांचं घर खूप खाली होतं. हे फक्त तुम्हाला धारावीतच मिळणार, हे कुठेच नाही मिळणार. विष्णू नावाचा माझा मित्र आहे, त्याचं रिसेंटली लग्न झालं होतं. पण जेव्हा मला रात्रीला प्रॉब्लेम यायचा तेव्हा त्याच्या माळ्यावर त्याची बायको, तो आणि इकडे मी झोपलेला असायचो. आणि हे मित्र जगात तुम्हाला कुठेच नाही मिळणार. आणि मग त्यांनी सपोर्ट केला, त्या लोकांनी हे केलं. माझा मित्र आहे मंगेश, त्याच्या मामाचा माळा होता तिकडे, नसेल तर त्याच्या मामाच्या माळ्यावर. ते सगळं होतं आणि ते काही चोरून नव्हतं. मला रात्री लेट व्हायचं आणि मग मी घरी जायचो नाही, कारण काय घर 7x12 ना. दरवाजा उघडलं, जेवायला बसलं की सगळे उठून बसायचे आणि सकाळी 4 वाजता पाणी यायचं. तर मी ते घरी मेसेज द्यायचो की मी नाही, ते मित्राकडे जायचो, तिकडे झोपायचो. आम्हाला भूक खूप लागायची तेव्हा, मी खूप जास्त, आता हेफ्टी होतो पण आता नाहीये. तर आई वडिलांना सांगायचो की मी जेवून येतो. आणि मी घरी, बिकॉज घरी गेलो सगळं घ्यायला, रोज रोज नाही करू शकत ना असं. कधी कधी मी सांगायचो की मी जेवून आलो आणि झोपायचो मी. कारण मी जेवायला बसलो ना की सगळेजण उठून बसायचे आणि प्रत्येकाचं हे असेल. पण ठीक आहे, मला मी त्या गोष्टीचं पण वाईट वाटलं नाही, कारण ती मे बी ती सवय झाली असेल त्याच्यानंतर. आणि खूप काळ मी कलानगरचा आमचा ब्रिज आहे तिकडे काढला होता. नंतर मित्रांचं पण, मग मित्र मोठे झाले, लग्न झाली, मग खूप काळ मी ब्रिजवर पण काढलेलं आहे कलानगरच्या. हो, रात्री, कारण भावाचं लग्न झालं होतं, झोपायला जागा नव्हती. अच्छा. मग तो सकाळी उठून जायचा आणि मग मी झोपायचो, म्हणजे एवढं वेळ झालं. पण मला हे करताना कधीच रिग्रेट नाही आला किंवा अरे माझीच परिस्थिती अशी कशी, मीच असं का, मला असं कधीच नाही वाटलं. मला खूप भारी वाटायचं, काहीतरी वाचत बसायचो मच्छरांमध्ये, पण खूप भारी वाटायचं. तिकडे एक अण्णा असायचा, तिकडे खाली कॉफी मिळायची, फारसे पैसे नसायचे पण त्याला पण सवय झाली होती माझी. तेव्हा स्वप्न असे होते की आपण इंडस्ट्रीमध्ये जाणार, इतकं मोठे मूवीज करणार, डिरेक्टर बनणार? हे नाही, डिरेक्टर बनणार हे होतं, पण मला पुढचा दिवस घालवायचा होता. मला ते शिकायचं होतं. कारण ज्यावेळेस मी इंडस्ट्रीमध्ये आलो मला वाटलंच नाही मी डिरेक्टर बनेन, कारण हे एवढं खूप कठीण आहे. खूप कठीण होतं तेव्हा, आणि आता पण आहे. पण लोक खूप हलक्यामध्ये घेतात डिरेक्शनला. आता पण खूप कठीण आहे. पण बोललो हे कठीण, आणि त्यावेळेस ठरवलं होतं की आयुष्यामध्ये ना जेव्हा डिरेक्टर होईल तेव्हा पिन टू पियानो मला सगळं आलं पाहिजे सिनेमाचं. मला मी कोणावर अवलंबून राहणार नाही. मला कोणावर, कोणत्या असोसिएट डिरेक्टर, कोणत्या एडिटरवर, कोणत्या रायटरवर किंवा कुणावर मला अवलंबून राहायचं नाही. उद्या त्यांना काय झालं किंवा ते कुठे कमी पडले तर मी त्यांच्या मागे उभं राहणार आहे, कारण मला माहिती आहे काय करायचं. बरोबर. आणि मुळात डिरेक्टरलाच माहिती पाहिजे की आपल्याला नक्की काय करायला हवं आणि काय नको करायला, कुठे थांबायचं आणि कुठे नाही थांबायचं. तर तो प्रवास, आणि असिस्टंट डिरेक्टर म्हणून एवढे प्रयोग केले ना, सिनेमे केले ना, तर मला, आणि आता मला खूप जास्त कळतं की कुठे मला थांबायचंय आणि काय करायचंय, काय नाही करायचं. सर, आणि तुम्ही तर आता स्टार्ट टू एंड सगळ्या गोष्टी बघितल्या, सो आपल्या ऑडियन्ससाठी एक प्रोसेस सांगू शकता का की डिरेक्टरच्या विजन मध्ये किंवा रायटरच्या डोक्यामध्ये जी आलेली स्क्रिप्ट आहे तिथून ते ती पडद्यावरती येण्यापर्यंत अशा काय प्रोसेस असतात मध्ये, कुठले कुठले ब्रिज असतात? सुरुवातीला जेव्हा तुम्ही एक गोष्ट तयार करताना काय होतं, खूप पद्धती आहेत तुम्हाला कोणता सिनेमा करायचा. माझ्यासाठी जर तुम्ही म्हणाल तर सिनेमा हा एंटरटेनमेंटसाठी, एंटरटेनमेंटचं माध्यम आहे, मला एंटरटेन करायला आवडतं. पण आहे ना त्याचे आहे ना काही नियम आहेत, त्याचे एक त्याचं सायन्स पण आहे. ह्युमन सायकोलॉजीला घेऊन एक सायन्स असतं. म्हणजे इथून ते इथपर्यंत तुमचे हे 120 मिनिटं आहेत तुमची, बरोबर. तर पहिल्या 3 मिनिटात असं काहीतरी करायचं जे लोकांना कॅच करेल, म्हणजे असं नाव बघता बघता खाली बसतील. त्याच्यानंतर पुढचे 10 मिनिटं तुम्ही काही दाखवलं ना तरी लोक बघतील. पण 10व्या मिनिटाला एक हाय पॉइंट, एक लो पॉइंट, एलईडी एलसीडी, लाफ क्राय ड्रामा, लाफ इमोशन ड्रामा. एलईडी पैकी कोणता तरी एक वर्ड पाहिजे, एल, डी किंवा ई.
ते पुढचे 3 मिनिटं तुम्हाला घेतं. ते पुढचे 3 मिनिटं घेतलं, पुढचे 20 मिनिटं तुम्ही 15 मिनिटं तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन आणि सगळं. पण 15व्या मिनिटाला पॉपकॉर्न खाताना कंटाळा येतो, अरे यार काहीच होत नाही. मग अशा वेळेस परत काहीतरी पाहिजे, LED किंवा LCD, लाफ क्राय ड्रामा, लाफ इमोशन ड्रामा, असं काहीतरी करायचं. आणि मग प्री क्लायमॅक्स लावायचं, प्री इंटरवल लावायचं. प्री इंटरवलला असं सांगायचं की आता होऊच शकत नाही आणि कसं होत नाही हे दाखवायचं. हे दाखवल्यानंतर इंटरव्ह्यू करायचं. इंटरव्ह्यू नंतर पहिले 5 मिनिटं आपण काही दाखवू शकतो, कारण लोक येणार बसणार हे सगळं. त्याच्यानंतर मग खराच सिनेमा सुरू होतो. मग परत 10व्या मिनिटं, परत 7व्या मिनिटाला, मग ही मिनिटं कमी होतात जेव्हा टुवर्ड्स तुम्ही क्लायमॅक्स जातं. 3ऱ्या मिनिटानंतर एक घे. आणि हे इथून ते इथपर्यंत एक लॉग लाईन असते, ह्याला लॉग लाईन म्हणतात. ठीक आहे. पूर्ण पिक्चर तुम्ही एका शब्दामध्ये सांगाल त्याला 1 लाईन म्हणतात. त्याच्यानंतर आणि तुमच्या हिरोला इथून ते इथपर्यंत, प्रोटॅगनिस्टला इथपर्यंत जायचं असेल तर हा असा ग्राफ त्याचा आला पाहिजे. आणि बट अँड देअरफॉर ही गोष्ट असते. म्हणजे तुम्ही कोणताही सक्सेसफुल सिनेमा बघा, बट आणि देअरफॉर वरच अवलंबून आहे. लाईकवाईज आपण दंगल उदाहरण घेऊ. दंगलमध्ये एक माणूस आहे, त्याला नॅशनल अवॉर्ड घ्यायचा आहे, बट तो घेऊ शकत नाही. देअरफॉर तो काय करतो, कामाला लागतो. पण तो सॅटिस्फाय नाहीये. मग तो म्हणतो माझा मुलगा करणार. देअरफॉर त्याला मुलगी होते, बट त्याला मुलगी होते. देअरफॉर तो बोलतो मी दुसरी मुलगी जन्माला घालणार. बट परत ते बोलतो. नंतर मग सगळ्या मुली झाल्यानंतर बट आता सगळ्या मुलीच आहेत. बट देअरफॉर तो सांगतो की माझ्या मुली खेळणार. बट मुलींबरोबर कोण खेळायला मागत नाही. देअरफॉर तो मुलींना ट्रेन करतो. बट मुलगी मुलांबरोबर कशी खेळणार. देअरफॉर तो मुलगी मुलांबरोबर खेळायला लावतो. ठीक आहे. बट आता मुली नॅशनल लेवलला गेल्या, हा शिकू शकत नाही. देअरफॉर तो जाऊन त्यांना बाहेरून शिकवतो. बट त्या मुली तिकडे येऊ शकत नाही. देअरफॉर तो त्यांना ते शिकवतो. त्याला त्याची पोरगी नॅशनलला जाते, बट बाप येऊ शकत नाही. देअरफॉर तो प्रे करतो. बट ती म्हणते की बाप पाहिजे. बाप येतो, मिठी मारतो. ही गोष्ट. आता हाच फॉर्म्युला तुम्ही रंग दे बसंतीला ठेवा किंवा कोणत्याही सक्सेसफुल सिनेमा ज्याचा स्क्रीन प्ले करेक्ट असेल त्या सिनेमाला हे बरोबर बसतं. वा. आणि ही जे सगळी प्रोसेस आहे ही तुम्ही पुस्तकं वाचून शिकलेले आहेत या डायरेक्ट ऑन द फील्ड? मार खाऊन शिकलो. काय बोलतो? खूप मार खाऊन शिकलो. असिस्टंट असताना खूप हे कॅमेरावर लादबीत मारायचे रे. फुटेज त्यांचं ते बरोबर, ते चुकीचे नव्हते, ते सगळे बरोबर होते. तुला शिकवायला इथे आम्ही पैसे तुला दिले, शिकवायचे नाही दिले. तुला निगेटिव्ह एका सेकंदाला 24 फ्रेम जातात. म्हणजे तू 18 सेकंद जरी गेले, 18 सेकंद केले त्यातले, तरी किती फुटेज बाहेर गेलं तुमचं. आणि मी खूप ब्लेस्ड आहे, मी निगेटिव्ह बसून आहे. त्याच्यामुळे मला खूप भारी वाटतं. आता डिजिटल आल्यामुळे ना, इथून पण शॉट घ्या, तिथून पण शॉट घ्या, हा प्रकार खूप आहे. बट तिकडे प्रिसाईज होतं. तुम्हाला स्क्रिप्टवरच सगळं करायचं होतं की हे असं करायचं, हे असं करायचं, असं करायचं. तर त्याच्यामुळे मी शिकलो. आणि मी म्हटलं ना, दिग्दर्शन हे खूप कठीण आहे. आणि माझं म्हणणं, दिग्दर्शक जेव्हा मी माझं नाव कधी नाही बघत, दिग्दर्शक विशाल देवरुखकर, मला ते बघायला नाही आवडत. कारण दिग्दर्शक हा वर्ड माझ्यासाठी आहे, पण नाही, आहे. कारण आपल्या बाप लोकांनी खूप काय करून ठेवलेलं आहे. शांताराम बापूंनी केलेलं आहे, गुरुदास साहेब, राजदास साहेब यांनी खूप केलेलं आहे. आपण काहीच नाही. त्यांनी त्या काळी 50 वर्षापूर्वीचे सिनेमे केले होते. शांताराम बापूंचा जेव्हा आपण पिंजरा बघतो तेव्हा त्याची 1 लाईन काय असते की एक माणूस स्वतःच्याच खुनाच्या आरोपाखाली फासावर गेला. तुमचा सिनेमा तुम्हाला 1 लाईनीमध्ये सांगता आला पाहिजे. आता कसं पूर्ण पिक्चर बघा आता. आणि मी आता बट आणि देअरफॉर हा जर फॉर्म्युला सांगितला ना, तो पिंजऱ्याला पण लावून बघा. म्हणजे हा सगळ्या ठिकाणी फिट बसतो. ज्याचे अप्रोप्रिएट स्क्रीन प्ले आहेत. आणि याच्यावरच सगळं चालतं. म्हणजे आज आलेला पुष्पा पण बघ, पुष्पा 2 बघा, हे बघा. आणि त्याचं
ऑब्स्टॅकल आले ना तुमच्या हिरोच्या प्रोटोगनिस्टच्या लाईफमध्ये, ऑब्स्टॅकल आले ना, पण ऑब्स्टॅकल पण एंटरटेनिंग पाहिजे. हा एक नंतर हा त्याच्यावर एक मुद्दा येतो. डायलॉग एंटरटेनिंग पाहिजे, हे एंटरटेनिंग पाहिजे. आणि सिनेमामध्ये मी असा पाहिजे असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे, किंवा मी असा होतो की मला असं व्हायला आवडेल, तो हिरो पाहिजे, किंवा ते हे पाहिजे. अरे हे आपल्याबरोबरच होतं, अरे हे झालेलं माझ्या. मग ते धारावी मधलं कनेक्शन आहे ना, ते तुम्हाला इथे खूप कामी येत असेल. थँक्स टू धारावी ना. आजकाल लोक म्हणतात धारावीमध्ये यायला मागत नाहीत कारण धारावी खूप मोठी झोपडपट्टी, पण त्याची पॉझिटिव्ह साईड कुणालाच माहिती नाही. आज एन नंबर्स ऑफ कलाकार आहेत किंवा आर्टिस्ट आहेत किंवा हे तुम्हाला धारावीमध्ये मिळतील. फक्त प्रत्येकाच्या इच्छानुसार तो डेव्हलप झाला. मला असं वाटलं की मला एक्सप्लोअर करायला पाहिजे, मी बाहेर पडलो. आणि माझं घर अजून पण धारावीत आहे, माझे आई वडील धारावीत राहतात. अच्छा. मी अजून पण धारावीत जातो. मला काही हे नाहीये त्याच्यावर. आता हे ऍक्टिंग जे क्लासेस करतात ते सुद्धा सांगतात तुम्ही ऑब्झर्वेशन करा. सो घरात बसून मूवी किती पण बघितल्या तर मग ते एक पर्टिक्युलर साच्यामध्येच राहतं माणूस. बाहेर जाऊ तर 10 गोष्टी बघायला भेटतात. त्याच्याबरोबर तुमचं वाचन पण आहे. तुम्ही जर वाचलत नाही ना तर तुम्हाला काही येणार नाही. तुम्ही बघून फक्त तुम्ही कॉपी करू शकता एकाच. म्हणजे एखादा कॅरेक्टर बाहेर जरी ऑब्झर्व केलं ना तरी तुम्ही कॉपी करताय त्याला. तुम्ही जेव्हा पुस्तक वाचता ना तेव्हा तुम्ही कॉपी नाही करत, तुम्ही एक कॅरेक्टर इन्व्हेंट करताय. मग कोसलामध्ये इचलकरंजीकरांचा हात असेल किंवा त्याचा पाय असेल किंवा हे ते, तर ते तुम्हाला खूप जास्त हेल्प करतं. सर तुम्ही आता रायटर आणि डिरेक्टरचं ते सांगितलं स्ट्रक्चर. सो एक अपकमिंग जे ऍक्टर्स येतात किंवा तुम्ही पण जेव्हा मूवी बनवताना जे ऍक्टर्स बघतात, सो त्यांच्यामध्ये काय बघतात असं मूवी मध्ये घेण्याच्या आधी? काय एक परिपक्व ऍक्टर साठी काय पाहिजे? परिपक्व हा शब्द त्यांना बोलता येणार, पण एक बेसिक ऍक्टर साठी काय पाहिजे? हे दोन्ही गोष्टी आहेत, दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एक परिपक्व ऍक्टर साठी काय गोष्ट आहेत आणि मी कसं कास्टिंग करतो. मी कसं कास्टिंग करतो तर माझ्या संहितेला जो जाईल मी तो बघतो. हा याचा मुलगा आहे, तो त्याची बायको आहे, हा हे मी नाही करत शक्यतो आणि नाहीच करत. फक्त आता बॉईज मध्ये सरांचाच मुलगा आहे, पण तो का आला त्याची एक वेगळी स्टोरी आहे. ती अगोदर मी खूप वेळा सांगितलेली की जो मुलगा होता तो बॅकआउट झाला, मग सुमंत आला, मग सुमंतला आम्ही वर्कशॉप केलं, असं नाही केलं सुमंत बरोबर वर्कशॉप. त्याचा ऍक्टिंगचा बॅकग्राऊंड होता या नाही? अजिबात नाही. तुम्हीच त्यांना ट्रेन केलं म्हणजे? मी आणि ऋषिकेश. अच्छा. माझ्यापेक्षा जास्त ऋषिकेश कोहली. अच्छा. सिनेमाचा रायटर. ते त्याला ट्रेन केलं, त्याला आणि त्याच्या ती मेहनत ती सगळ्यांची, पार्थ असेल, प्रतीक असेल, सगळ्यांनी एकमेकांना सपोर्ट करत त्यावेळेस गेले. आणि जे एकदम खेड्यागावातनं जे बघा ना सर मूवीज वगैरे बघून मुंबई येण्याचा आग्रह धरतात घरच्यांना की मला मुंबईमध्ये जायचं, स्टार बनायचंय. सो ह्या गोष्टी आत्ता या सिच्युएशनला करता येतील का? म्हणजे कारण आता सोशल मीडियामुळे थिएटर वगैरे मध्ये जाणारी प्रेक्षक संख्या कमी झालेली, इंडस्ट्रीमध्ये काम भेटेलच याची पण शाश्वती नाही, तरी पण ते पोरं घर सोडून येतात. सो त्यांना काय असं सजेशन देणार तुम्ही की ह्या गोष्टी करा, ह्या गोष्टी करू नका? मला काय होतं आजकालच्या जनरेशनचं, मी पण आजकालच आहे, मी काय म्हातारा झालो नाही, पण काही लोकांचा प्रॉब्लेम, खूप जणांचा असा प्रॉब्लेम आहे ना, त्यांना शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटच्या मागे धावतात. त्यांना लगेच करायचं सगळं, त्यांना लगेच स्टार व्हायचंय, लगेच हे, कारण माझं वय चाललंय, माझं हे चाललंय. कुणाला बेसिक्स करायचेच नाहीये. माझं म्हणणं प्रत्येकाने एकांकिका हे त्यांच्या आयुष्यामध्ये केल्याच पाहिजे आणि त्या प्रचंड केल्या पाहिजे. मी अजून पण एकांकिका बघायला जातो, मला एकांकिका बघायला आवडतात, कारण ऍटलिस्ट त्या मुलांना, मला ते मुलं परफॉर्म करताना खूप आवडतं. मी माझं बालपण, आणि ती एक ऊर्जेचा स्तोत्र आहे माझा, जे मी ती हे करत असतो. खूप वेळा असं होतं ना, मला वाईट पण वाटतं की अरे काय फॉलोअर्स बघून जेव्हा तुम्ही कास्टिंग करताना तेव्हा मला त्या लोकांचा खूप राग येतो. आणि मला खूप फोन पण येतात, दादा यार आम्ही एवढे एकांकिका करून आम्हाला कोणी घेत नाही, फक्त आमचे फॉलोअर्स नाही आहेत, आणि ज्यांचे फॉलोअर्स आहेत म्हणून. तर मी त्यांचं तेव्हा पण मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही सातत्य ठेवा, व्हर्च्युअल जग कधीच संपेल. ते एका सिनेमामध्ये त्यांना कळणार आहे की कोण काय लेवलचा आहे, पण समोरचा घेणार तो पण स्वतः एक डिरेक्टर पाहिजे, तो पण एक इन्फ्लुएन्सने डिरेक्टर झाला असेल किंवा असोसिएटला घेऊन, आपण चांगल्या असोसिएटला घेऊन डिरेक्टर व्हायचं असेल, तसे डिरेक्टर असेल तर मग
तसं होणार आहे. पण जर तुमच्या कामामध्ये सातत्य, कारण आतापर्यंत जेवढे पण तू अभिनेते हे म्हणतो जेवढे पण अजून टिकलेले आहेत ना ते सगळे एकांकिकेपासून, सगळे एकांकिकेपासून, सगळ्यांनी एकांकिके केलेले आहेत, नाटकं केलेली आहेत, वाचन दांडगं आहे सगळ्यांचं. ह्या बेसिक गोष्टी आहेत. तुम्हाला वाचन आलं पाहिजे, वाचन तुमचं दांडकं पाहिजे, ऑब्झर्वेशन पॉवर पाहिजे. 4 जणांनी सांगितलं, 4 रीळ बनवले आणि तुम्ही कॅमेऱ्यासमोर गेलात, 3 मिनिटांच्या किंवा 1 मिनिटाच्या ऍक्टिव्हवर तुम्हाला रोल नाही मिळत तुम्हाला. तर माझं म्हणणं, आणि जेवढे पण मातब्बर डिरेक्टर आहेत ना त्यांना कळतं की कोण कसं आहे, कोण कसं आहे. आता एक फॅक्टरीमध्ये काम करणारा माणूस आहे, एक स्वतःची फॅक्टरी आहे, त्याला कपडाच्या दोऱ्यापासून कळतं ना की कापड कसं होणार आहे. तसं आता एवढी वर्ष झाल्यानंतर मला पण कळतं की यार हा कुठपर्यंत जाणार आहे. कारण जेव्हा ऑडिशन चालू असतं ना, मला फक्त डोळे बघायचे असतात, त्याची ऍक्टिंग बघायची नसते, कारण त्याला ऍक्टिंग आलेली असते म्हणून तो इथपर्यंत आलेला असतो. मला ऍक्टिंग नाही, त्याला किती कळतं. आणि काय होतं, सगळ्यात स्ट्रॉंग आणि सगळ्यात महत्वाचं, जर तुम्हाला ऍक्टर बनायचंय तर तुमचा कान शाबूत पाहिजे, तुम्हाला ऐकता आलं पाहिजे. तुम्हाला ऐकता येत असताना पण तुम्हाला जर ऐकता येत नसेल तर तुम्ही चांगले ऍक्टर नाही. तुम्हाला ऐकायचं, विचार करायचा, इमोशन द्यायचं आणि डिलिव्हर करायचं, हे अल्गोरिदम बसलं पाहिजे. ऐकायचे, डोळ्यातून रिएक्ट व्हायचं आणि डिलिव्हर करायचं, हा नंतरचा मुद्दा आहे. त्याच्या अगोदर ऐकायचं, विचार करायचा, इमोशन व्हायचं आणि डिलिव्हर करायचं. सेकंड टाइमला ऐकायचं, डोळ्यात जायचं आणि डिलिव्हर करायचं. आता हे खूप काही जेव्हा मी वर्कशॉप घेत असतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होतात. पण हे बेसिक्स आल्या पाहिजे तुम्हाला, आणि बेसिक्स शिवाय काहीच नाही आयुष्यामध्ये. तुम्ही पहिलीला असताना 10वीचा पेपर दिला तर तुम्ही नापासच होणार आहात. तर तुम्हाला ते 10वी पर्यंत शिकावं लागेल. आणि शास्त्रशुद्ध शिक्षण आहे की शिबिर हा एक त्यातला एक पर्याय आहे, पण पुस्तक हे तुम्हाला बेसिकच आहे. काय अशी पुस्तकं रिकमेंड करू शकता जे अपकमिंग रायटर, डिरेक्टर आणि ऍक्टर्स आहेत त्यांच्यासाठी? नाही, त्यांनी सगळं वाचलं पाहिजे. तुम्हाला ज्ञान सगळ्याचं असलं पाहिजे. बरोबर. उद्या मी एक लेखक वाचलं तर तुम्ही काय होतं, आज मला म्हणतात की यार विशाल कॉमेडी चांगला करतो, मग याला कॉमेडीची, असं नाहीये. मी शेफ आहे ना, तुम्ही दाल खिचडी चांगली बनवतो याचा अर्थ मला दाल खिचडी चांगली येते का? मला बिर्याणी पण येते. बट सर पहिल्यासारख्या आता मूवीज रिलीज पण नाही होत आणि असं ऐकलं की थिएटर पण नाही भेटत. मग काय? कंटेंट, लॅक ऑफ कंटेंट, लॅक ऑफ कंटेंट. नाचगं चालला, सगळे चालले, बॉईज चालला. नाही, काळ बदलला, ओटीटी आला. ओटीटी आल्यानंतर पण 2 वर्ष, ओटीटी आल्यानंतर 2, 3 आणि 4 ओटीटी आल्यानंतरच चालले. माझं म्हणणं लॅक ऑफ कंटेंट. काळ बदललाय, सिनेमाची भाषा पण बदलली पाहिजे, सिनेमा बदलला पाहिजे, आपण नवीन प्रयोग केले पाहिजे. लोकांना दोष देऊन फायदा नाही, लोकांना उचलून घरातून आणायचं आपल्याला. मग त्याच्यासाठी काय लेवलचं आपल्याला कंटेंट करावं लागणार आहे. आणि आपण जो रिलीज झालेला कंटेंट आपण काय बघतोय, असं नाही की मराठी सिनेमा चाललेत की आल्याड पल्याड चालला. बरोबर, चालले सिनेमा. आत्ताच मी म्हणतोय ह्या वेळेस सगळे, म्हणजे प्रत्येक जण इथं कंटेंट ओरिएंटेड आहे. कंटेंट इज अ किंग. आणि मराठी पहिल्यापासून कंटेंटसाठी फेमस आहे. आपण मराठीचं बॉलिवूड करायला गेलो तिकडे संपलो, कारण हिंदी सारखे ऍक्शन करायला तिकडे सलमान खान असतो ऍक्शन करायला. तर सलमाननी केलं तरी आपण लोक बघतात, काही केलं तरी. आपला हिरो जरी सलमान नसेल तरी आपला हिरो आहे ना. आपण पहिल्यापासून कंटेंट डिलिव्हर करतोय ना, तर आपण कंटेंट डिलिव्हर केलं पाहिजे. आणि कंटेंटमध्ये व्हेरिएशन असले पाहिजे. ऍक्शन बिक्शन मराठी प्रेक्षकांना, आणि काय होतं, हिंदी चालणं आणि साऊथ चालणं याच्यामध्ये एक फरक आहे जो कोणालाच कळत नाही आणि प्रत्येक जण इंडस्ट्रीला शिवाय देतं. मराठीला फक्त महाराष्ट्र आहे. बरोबर. हिंदीला अख्खा भारत आहे, ओव्हरसीज आहेत. साऊथच्या सगळ्यांना ओव्हरसीज आहे आणि अख्खा भारत आहे. हा मुद्दा कोणच लक्षात घेत नाही. फक्त नाही इंडस्ट्रीमध्ये चालतच नाही, हे नाही ते नाही. आणि दोष देऊन काय फायदा. आपल्याला सर्व्हाइव्ह करायचं असेल ना तर आपल्याला त्या ऍक्शन मोडवर यावं लागेल.
नाहीतर मग दोष देऊ नका. सर आणि जर आपली जो मूवी मध्ये जर ताकद असेल तर आपण डब करून पण लोकांपर्यंत पोहोचवू शकतो ना. साऊथच्या मूवीज कोणाला कळतायत, आणि साऊथचे सगळे थोडे सिनेमा चालतात. एक कंतारा चालला, बरोबर, एक कंतारा चालला, एक पुष्पा चालतो, एक KGF चालतो. त्याच्या अगोदर त्याच्या अलीकडे पिक्चर नाही आले. गेम चेंजर नावाचा आला, देवरा आला, काय पडले ना ते लोक. त्यांनी ते आपल्यावर हावी झालेत. आपलं अपयश त्यांच्या मागे का लपवायचं आपण डिलिव्हर नाही करत आहोत. आपण डिलिव्हर केलं पाहिजे. नाही साऊथ सारखे आपल्याला बजेट नाही मिळत. अरे गरजच नाहीये, गरजच नाहीये. कमीत कमी सिनेमा मराठी काय असतो, कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त सिनेमा दाखवायचा असतो ना, की जास्तीत जास्त बजेटमध्ये कमी. आणि सगळ्यांना जर जास्तीत जास्त बजेट मिळाला, कमीत कमी बजेटमध्ये जर जास्तीत जास्त दाखवायची सवय झाली तर काय त्याच्यामध्ये काय वाईट आहे. आणि हे मी केलेलं आहे म्हणून मी सांगतो, कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त दाखवायचा प्रयत्न. आणि मला असं वाटतं मराठी ऑडियन्सला जास्त पण ते धाडधूड, मराठी ऑडियन्स मनाने इमोशनल जास्त अटॅच. एक्झॅक्टली माझं तेच म्हणणं आहे. जास्त VFX नको आम्हाला ते कॅरेक्टर इथे घुसलं पाहिजे, सो आम्ही कनेक्ट राहू. सो स्टोरी मला असं वाटतं कुठेतरी स्ट्रॉंग आहे. रेस्ट ऑफ महाराष्ट्र, मुंबई आणि तू क्रीम सिटी सोडता बाकीच्या लोक गावाकडचे आहेत रे. याचा अर्थ असा नाही की त्यांना गावाकडचे सिनेमे बघायला आवडतात, अजिबात नाही. ते अमिताभचे सिनेमे बघत होते ना रे. अमिताभचे सिनेमे बघत नव्हते तेव्हा गावाकडचे लोक. तो तर शहरातला होता. तो कुठे गावातले सिनेमे करत बसतो. पण त्यांच्यासाठी हिंदी इंडस्ट्रीमध्ये हिरो ओरिएंटेड आहेत, आपल्याकडे कंटेंट ओरिएंटेड आहोत. आपल्या लोकांना काय वाटेल हे आपण विचार करायला पाहिजे. आणि एक काळ असतो, एक ट्रेंड असतो. तुम्ही एकतर ट्रेंड सेटर व्हा नाहीतर बाहेर जा. बॉईजने ट्रेंड सेट केलेला आहे. म्हणजे बॉईज आल्यानंतर बॉईज सारखे भरपूर सिनेमे आले, त्यांनी एक ट्रेंड सेट केला. पण बॉईजच्या अगोदरची स्टोरी कोणाच माहिती नाहीये. मोठे बॅनरनी नाही म्हटलं होतं की असा सिनेमा होऊ शकत नाही, ही लँग्वेज होऊ शकत नाही, थर्ड क्लास सिनेमा आहे. 4 पार्ट ज्याचे होतात तो थर्ड क्लास सिनेमा कसा असू शकतो, तो ब्रँड असो कसा असू शकतो, किंवा डबल मिनिंग आणि काय म्हणतात लो ग्रेड असेल तर मग तो सिनेमा का बघतील लोक ना. खालच्या दर्जाचा असेल. सगळ्यांनी बरं जे बोलतात ना त्यांनी पहिले पिक्चर बघावं. मी कधीच कोणाचा अपमान केला नाहीये किंवा काय म्हणजे क्लिवेज दाखवणं या सगळ्या गोष्टी कधीच केल्या नाहीयेत. काय केल्या नाहीये. आणि आजकालच्या मुलांचं म्हणणं मांडलं आणि ते आजकालच्या मुलांना आवडतं म्हणून ते 4 पार्ट चाललेत ना. आता तुम्हाला नाही आवडत, तो तुमचा प्रत्येकाचा चॉईस वेगळा असू शकतो. आणि मग त्याला असं म्हणणार की हे जनरेशन खराब करतायत, हे अशा सगळ्या गोष्टी करून. तो ठेका तर फिल्म इंडस्ट्रीनेच घेतलाय ना, बाकी कोणीच नाही घेतलेला आहे. म्हणजे आला एक अश्लील सिनेमा आला, हे लिहिताना जेवढं वाटतं ना तेवढं तुमच्या याच्यावर पॉर्न अवेलेबल आहेत, तेव्हा तुम्हाला ते बघताना शरम नाही वाटत. पण माझं म्हणणं ते बघताना त्याच्या अगोदरची मेहनत कोणच बघत नाहीये की बॉईजला किती प्रॉब्लेम येतात, बॉईज कसा होतो, किंवा कोणताही डिरेक्टर कसा सिनेमा करतो. फक्त आला एक घाणेरडा सिनेमा आला, नाही मराठीचं नावच घालवतात, मराठीचं हेच घालवतात तेच घालवतात. तुम्ही किती ठेका घेतला मराठीचा? जे पण ट्रोल करतात त्यांनी किती ठेका घेतलाय मराठी याचा? तुम्ही बरं चुकीचं त्याला चुकीचंच म्हणा, पण हे करा ते करा, मग तुम्ही काय केलेलं आहे? माझं म्हणणं जे पण म्हणतात मला एकच म्हणणं सगळं, त्यांनी एक सिनेमा करा, एक सिनेमासाठी प्रोड्युसर मिळवा, तो सिनेमा करा आणि तो सिनेमा चालून दाखवा. मी इंडस्ट्री सोडून देईन. जे पण कमेंट करतात ना, जे पण बोलतात, कुणालाही बोलतात, मला नाही कुणालाही सिनेमाबद्दल डायरेक्ट पटकन कमेंट करतात ना, मी म्हणतो त्यांनी एक सिनेमा करायचा आयुष्यामध्ये, एक सिनेमा करा आणि तो चालून दाखवा. काय तिकडे लॅपटॉपवर बसून किंवा मोबाईलवर कमेंट करणं खूप सोपं आहे. आणि समजदार लोकांना सर त्याला एंटरटेनमेंट म्हणूनच घेतात, आणि जे ज्यांना नाही अनमॅच्युअर म्हणतो आपण,
सो ते त्याच्यातनं काहीतरी असं खुरापती काढून ठेवणार आणि तेच असतात जे रस्त्याने एखादी पोरगी जाताना तिला मित्रांमध्ये गॉसिप करतात आणि अशा मूवी मधनं आमच्याकडून अपेक्षा करतात की तुम्ही वल्गर दाखवता किंवा काहीतरी असं पोरांना काय बोलतात संस्कार खराब होतील अशा पद्धतीने, आणि हेच लोक घरी मोबाईल मध्ये सगळ्या गोष्टी, आणि हेच लोक सिनेमा बघायला जातात हेच लोक बॉईज बघतात. सो माझं म्हणणं एंटरटेनमेंटसाठी सिनेमा असतो, आपण ते एंटरटेन करावा हे माझं म्हणणं आहे. बाकीच्यांचं म्हणणं वेगळं असू शकतं आणि त्यांचं आणि एखादी संहिता किंवा एखादी गोष्ट करताना तुमचं जर इंटेन्शन चुकलं ना तर संहिता चुकते किंवा ती गोष्ट चुकते. किंवा ही बिल्डिंग पण तुम्ही बाहेर ज्या बिल्डिंग बघतात ते करताना तुमचं जर इंटेन्शन चुकीचं असेल ना तर बिल्डिंग होऊ शकत नाही. कारण प्रत्येक गोष्ट करण्याच्या मागे एक इमारत उभी, इव्हन जेवण, छान जेवण करताना पण तुमचं जर इंटेन्शन चुकलं तर जेवण चुकतं. आणि ती पण एक साधना आहे जेवण करणं किंवा हे करणं. मला येत नाही पण मला माहिती आहे ती एक साधना आहे, त्याला पण एक सायन्स आहे की एवढंच मीठ टाकायचं तेवढंच हे करायचं. ते पण अल्गोरिदम आहे ना, ते पण गणित आहे ना. बरोबर. मग ते पण, आणि ते पण छान, आपलं म्हणणं काय असतं की जेवण छान झालं पाहिजे, त्या इंटेन्शननीच आपण जेवण करतो ना. हे ठीक आहे काही झालं पाहिजे असं थोडं इंटेन्शन. सर हे जाऊ दे आता, हे ट्रोलर्स काय किती चांगला मूवी काय केला तरी बोलणारच आहे त्याबद्दल काय. पण मग हे मूवीज करताना तुम्ही स्वतः पण तसे म्हणजे मस्तीखोर म्हणा किंवा एक आपल्या भाषेत नॉटी म्हणा किंवा एक असे होते म्हणून ही संकल्पना डोक्यात आली की मुलांची आपण अशा गोष्टी मांडू शकतो. सो असे काही किस्से आहेत का किंवा आता खूप सिरियस झालं काहीतरी आता मस्त? हो, अरे खूप मी तसं नव्हतो, मी खूप घाबरायचो. पण माझ्यावर काही नतद्रष्ट कार्टी होती जे खूप धमाल करायचे तेव्हा पण. आणि आता काय सांगू त्यांच्याबद्दल, एखादा किस्सा सांगण्यासारखं एक पण नाहीये. मुळात माणूस निखळ असला ना की खूप मजा येते आणि ते सांगण्यासारखे नाही. अशा काही गोष्टी केलेल्या आहेत. आणि अवधूत दादांसोबत कसं म्हणजे कनेक्शन? तो तर माझा मेंटॉर, माझा मोठा भाऊ, सगळं तो आहे. मी हापूस नावाचा सिनेमा करत होतो, असिस्टंट होतो मी त्याला. तिथे एक डीओपी होता राहुल जाधव, मोठा डिरेक्टर राहुल दादा. तिथे त्यांनी माझं काम बघितलं, त्यांनी सांगितलं अरे मी एक सिनेमा करतोय, तुला सिंगर माहिती आहे अवधूत गुप्ते? हो. तो सिनेमा करतोय तर त्याला असोसिएट पाहिजे, चांगला असिस्टंट पाहिजे, चीफ असिस्टंट पाहिजे त्याला. ठीक आहे मी येतो, पैसे किती घेणार? बोला पैसे नको, करूया आपण. एकदा इंटरव्ह्यूला गेलो, अवधूताला भेटलो की असं आहे. आणि मग तो तिकडचा प्रवास सुरू झाला. आणि आमच्यामध्ये सगळं सॉर्टेड आहे आतापर्यंत. म्हणजे जेव्हा अवधूता डिरेक्शन करतो ना तेव्हा तो ज्या प्रकारे गोष्ट सांगतो ना ती गोष्ट कोणी सांगू शकत नाही. अच्छा. आणि आम्हाला असतं तो जे म्हणतोय ना ते स्क्रीनवर आणायचं. मग त्याच्यासाठी जो शर्तीचे प्रयत्न करायचे की असं हे सवय का, कारण त्याच्या प्रीला खूप काम करायचो आम्ही. प्रीला नाही असं हवंय का, कारण झेंडा मोठ्या फिल्म होत्या आमच्या. तू मला जर विचारशील तर माझ्या बॉईज पेक्षा मला कोणते आवडले तर झेंडा आणि मोरे आवडलेले, कारण त्या खूप खूप जवळच्या फिल्म होत्या आणि त्या करताना पण थ्रिल होतं करताना. त्याच्यामुळे काय म्हणतात ते माहोलच असा हे होता ना. आणि मी खूप प्राऊड फील करतो, मी त्या सिनेमाचा भाग होतो, म्हणजे आहे अजून पण. कारण ते जे अनुभवलं ना ते मॅसिव्ह लेवलला होतं. तो क्राऊड हे करणं. बरं तो क्राऊड, सभांचा जो क्राऊड आहे तो हे करण्यासाठी आम्ही काय काय जुगाड केले होते. इथे अवधूत गुप्ते नाईट्स लावली होती, अवधूत गाणं गात होता आणि आम्ही सगळे स्टॉक घेत होतो, शॉर्ट्स घेत होतो त्यांना. बरं त्यांच्या मध्ये हातात जाऊन माझे असिस्टंट सगळ्यांना झेंडे देत होते आमच्या पक्षाचे. ते अवधूतचं गाणं संपलं की झेंडे करायचे. तर आणि हे सगळं निगेटिव्ह शूट होतं. त्याच्यामुळे एवढे काही स्टॉक आपल्याकडे नाही ते करायचं. कोल्हापूरमध्ये हे होतं. बरं एक दिवस असा होता की यार स्टॉक संपला, संध्याकाळी शूट आहे, स्टॉक नाहीये आणि स्टॉक आहे पनवेलला. कोल्हापूर टू पनवेल कसं, मग आजूबाजूला कोणाच्या शूटिंग चालू आहेत की नाही, त्यांच्याकडे स्पेअर मध्ये स्टॉक आहे का बघायचं. डबा निगेटिव्ह बरोबर तो असेपर्यंत हे तर ते हे प्रॉब्लेम तर कोणाला माहितीच नाहीये. हे सगळ्यात भारी प्रॉब्लेम याचे.
आज जर नाही झालं अरे शूट होणार नाही. मग स्टॉक कुठे कोण मित्र आहे, कुठे कुठे शूटिंग चालू आहे ते बरं. ते डबे आहेत ते जपून ठेवायला लागायचे. ते थंड हवेचे थंड म्हणजे वातावरणामध्ये ठेवायचे ते नाही. ते तो डबा उघडला नाही पाहिजे. जर डबा चुकून उघडला तर तेवढं फुटेज वाया, परत रिशूट तुला. निगेटिव्ह एक्सपोज होणार ना ती. तर तो ते एक थ्रिल होतं. निगेटिव्ह म्हणजे पिक्चरचं शूटिंग संपल्यानंतर डबे सुखरूप पनवेलला नेणं लॅब मध्ये. अरे तो म्हणून तो बोलतो तो काळ खूप थ्रिल होता. आणि अवधूताकडे आल्यानंतर काय झालं तर मला माज आला. अच्छा. मी अवधूताकडे, कारण त्याच्या अगोदर मला खूप ह्युमिलेट केलं होतं. नंतर मी ठरवलं मी सगळ्यांचा बदला घेणार. त्याच्यानंतर आम्ही कोणालाही काय नाही, पण अवधूत दादा आमचं जास्त बोलत नाही. सेटवर पण कोणाला काय बोलत नाही. आणि ना सेटवर जर एक दबंग माणूस पाहिजे असतो आवाज. आणि अवधूतच्या सेटवर फक्त माझा आवाज. लोक अवधूताला शोधत यायचे की अवधूत गुप्ते कुठे बसलाय, तो दिसत नाही. तो बसलेला असायचा त्या साईडला. त्याच्या पुढे मी असायचो. त्याच्या जवळ पण कोणाला येऊन द्यायचो नाही. काय कोणा माझ्याशी बोलायचं, सगळे माझ्याशी बोलणार. त्याच्यापर्यंत जायचं नाही. त्याच्यावर मी फक्त एकटा बोलणार आणि आम्ही HODs बोलणार. त्याला त्रास द्यायचा नाही. आणि मी असा असिस्टंट किंवा असं असोसिएट होतो की आपल्या बॉसला काय झालं नाही पाहिजे. आपला बॉस आपल्यासाठी ग्रेट आहे. आणि आपला बॉस जे करतोय ते सगळ्यात भारी करतोय. विश्वास आपण त्याच्यावर करतो. आणि त्याच्यामुळे हे सिनेमे झाले की आपला बॉस भारी करतोय, आपण आपल्या बॉसला हे केलं पाहिजे. आणि मग आता ते एकविरा प्रोडक्शन हाऊस माझ्या घरचं प्रोडक्शन हाऊस झालेलं आहे आता. मग आम्ही त्याच्यासाठी मी त्याच्या अवधूता बरोबर 1 तारापर्यंत सिनेमा केल्यानंतर मी इंडिव्हिज्युअल झालो. पण इंडिव्हिज्युअल जेव्हा होतो तेव्हा पहिली संगीत मी आतापर्यंत माझी पहिली संगीत त्यालाच ऐकतो जी नवीन डेव्हलप होती ती. तर त्याला मी विचारलं की मी असं करतोय, करू का. तो बोललो अरे तू इंडिव्हिज्युअल होणे सगळ्यात माझ्यासाठी सगळ्यात भारी फिलिंग आहे की तू इंडिव्हिज्युअल होतोयस. मग बोललो ठीक आहे मी प्रोड्युसर बघतो. बोललो तुला कोणी प्रोड्युसर मिळाला ना तुला मार्केटमध्ये मी उभं करेल. तुझा प्रेझेंटर मी राहणार. आणि तो आतापर्यंत माझ्या बॉईच्या सगळ्या पिक्चरचा प्रेझेंटर तोच आहे. आणि ती हार्मनी अजून मेंटेन आहे. वाईब पण मॅच होते ना तुमची. हो त्यामुळेच गाणे पण तसे, ती थीम पण सगळी तशी, ऍक्टर पण, स्टोरी पण तो बॉईजच्या पहिल्या दिवशी शूटिंगला माझ्याकडे आला. कारण काय होतं आतापर्यंत मी त्याकडे बघायचो ना असं मॉनिटरकडे. मला ती तसं होती. आणि मी मॉनिटरवर कधीच बसत नाही. मला ते मॉनिटरवर बसून डिरेक्शन करायला कधीच आवडत. मला ते लेन्स कळतात त्याच्यामुळे मला माहिती असतं कोणत्या लेन्सला कसं दिसणार, कितपत दिसतंय. तर पहिल्या दिवशी जो आला शॉट घेताना मी परत अवधूताकडे बघितलं. त्याच्यानंतर अवधूत दादा आला नाही सेटवर. पिक्चर रिलीज झाल्यानंतर एका इंटरव्ह्यू मध्ये बोललो ना मी पहिल्या दिवशी आलो आणि शेवटच्या दिवशी पार्टी करायला आला. पहिल्या दिवशी मी जेव्हा मॉनिटरकडे बसलो तेव्हा विशाल माझ्याकडे बघत होता. आणि मला असं वाटलं की यार तो परत ऑब्लिगेशन खाली येईल का. तो आता डिरेक्टर झालेला आहे. तर त्याचं स्थान त्याला मिळावं म्हणून मी निघून गेलो. आणि तो एंडला पार्टी करायला आला. हा किती ग्रेटनेस आहे ना. एक माणूस किती ग्रेट असू शकतो याचं एक सुंदर उदाहरण मला त्याने दिलं. आणि मी आता अजूनपर्यंत ग्रेटफुल आहे. आणि यापुढेही ग्रेटफुल राहीन. कारण माझ्या प्रत्येक सुखदुःखाला तो माझ्या बरोबर आहे आणि असतो आणि असणार आहे तो. आणि हे तर आपलं तुम्हाला चला मित्र पण चांगले भेटले त्यामुळे पण तुम्ही इथपर्यंत येऊ शकले. बट तुमची लव्ह लाईफ कशी होती. म्हणजे तुमच्या मिसेस ज्या होत्या या फील्ड मधल्याच आय थिंक ना. सो मग हे कसं म्हणजे कनेक्शन तुमचं झालं या सगळ्या गोष्टी. काय नाही मी पुण्याला बॉईजच्या अगोदर बॉईज जेव्हा मी करत होतो तेव्हा एक मुलगी भेटायला यायची सतत. ती पण ऍक्ट्रेस होती. तर बोला आपण मिळून काहीतरी करूया किंवा मी प्रोड्युसर बघते तू डिरेक्टर हो. आता तू करतोयस पण त्याच्या अगोदर आपण हे करू. आणि मग आवडायला लागलं. पण मी जास्त भाव देत नव्हतो. कारण मला ते सिनेमा प्रेमात पडायचं नव्हतं. कारण मला ते सिनेमा करायचं होतं. याच्या अगोदर मी कधीच पडलो नव्हतो असं फारसा. तर मला फोकस सिनेमा. त्याच्यामुळे मी तिला सांगितलं की ना मला ते कळायला लागलं होतं. आणि मी तिला सांगितलं पण एकदा. बरं ती कृतिका
मला सांगायचं की आहे ना, तू मला प्रपोज कर, मी तुला हा म्हणेन. असं इनडायरेक्टली मला सांगायची. बोललं हे वेगळंच प्रेम आहे ना, म्हणजे तू प्रपोज कर, तुला वाटत तू का नाही करत, बोला ना तू कर. आयुष्यामध्ये बोलायला की तू मला प्रपोज केला, मी तुला प्रपोज नाही केलं, हे काय पुढचं हे. पण नंतर आमच्या गोष्टी काही जुळल्या, आणि ते पण मी डिरेक्टर होण्याच्या अगोदरच्या गोष्टी. आणि कृतिका पण मला प्रत्येक वेळी भेटायला यायची शूटिंगच्या वेळेस. ती पुण्याला असायची, पुण्याला हॉटेलला भेटायला यायची, 2 मिनिटं भेटायची आणि जायची. तर ते तसं प्रेम तसं आमचं झालं. ऍक्च्युअली माझा जो पुढचा जो प्रश्न आहे ना, तो मी त्यांना विचारला असता, पण मी त्यांच्या वयात तुम्हाला विचारतो. सो एखादा मुलगा आहे ह्या इंडस्ट्रीमध्ये, सो त्याचं करिअर खूप अपडाऊन होणार आहे, कधी पण काही होऊ शकतो. सो त्या मुलाकडे बघताना त्याचे फ्युचर प्लॅन्स म्हणा, हे हा खरंच एक्झिक्यूट करू शकतो का, आपले स्वप्न भंगणार तर नाही, किंवा एखाद्या मुलीचं असतं ना स्टेबल लाईफ, सिक्युअर लाईफ आपण घेऊन चालायचं वेल सेटल मुलासोबत, पण ह्या इंडस्ट्री मधल्या मुलांकडे आपण लॉंग लाईफ जर आपण बघतोय त्याला, सो त्याच्या करिअरला घेऊन आणि त्याला घेऊन कसं म्हणजे बघायचं. 2 डिफरंट गोष्टी आहेत. कृतिका आणि मी खूप जास्त चांगले मित्र, म्हणजे नवरा बायको नंतर पहिले मित्र आहोत. आणि जेव्हा कमिट एकमेकांना झालो तेव्हा खूप प्रॅक्टिकल लेवलवर बोललो तू ऍक्ट्रेस आणि मी डिरेक्टर आहे, तू ऍक्ट्रेस आहे याचा अर्थ मी तुला सिनेमामध्ये घेईन, हे जर इंटेन्शन असेल तर आपण इकडेच थांबलो. बरोबर. आणि हे इंटेन्शन कधीच नव्हतं आम्हाला, दोघांना पण समजेस होतं रे की विशालचं काय झालं तरी आपल्याला एकत्र राहायचंय. उद्या किती भांडणं झाली तरी आम्ही एकमेकांना येऊन, आमच्याबरोबर फारशी भांडणं होत नाही, पण झाली तरी एकमेकांना डोळ्यात माहितीये एकत्र राहायचंय ना, बोला एकत्र राहायचं, ओके तिकडे समजा. आता हा तुझ्या आणि तिच्या लॉयल्टीचा प्रश्न. त्याच्यानंतर बाकीच्यांचे प्रायोरिटीज वेगळे असतात, बाकीच्यांचं हे वेगळं असतं. पण आणि प्रत्येक मुलीने माझं म्हणणं इंडिव्हिज्युअल विचार करावा, तो मला पुढे सांभाळेल का, किंवा तो मला सांभाळेल का, किंवा त्याचा करिअर होईल का, त्याच्या करिअरवर आपण का डिपेंड राहायचं, हा माझा मुद्दा येतो मुलींना. आपण सगळ्या क्षेत्रामध्ये इंडिव्हिज्युअल आहोत की नाही, बरोबर. मग स्वतःच्या लाईफमध्ये पण इंडिव्हिज्युअल विचार करावा, आणि आजकालच्या मुली करतात. तर तो प्रश्न येत नाहीये. प्रश्न येतो माणूस म्हणून आपण किती छान आहोत, आपण किती लॉयल आहोत, हा प्रश्न येतो. आणि आपण एकमेकांसाठी किती आहोत. आता माझं आणि कृतिकाचं खूप छान जमलेलं आहे, पण कंपल्सरी नाहीये की, आणि हे नेसेसरी नाहीये की एखाद्या मुलीचं एखाद्या मुलाबरोबर जमेल. सुरुवातीला छान वाटतं, नंतर छान नाही वाटत. फक्त कमिटमेंट आहे म्हणून कोणीतरी ऍडजस्ट करून जगायचं किंवा नाही करायचं हा त्यांचा मुद्दा आहे, आणि हा प्रत्येक माणसाच्या स्वभावावर डिपेंड आहे. लोक एकत्र राहतात किंवा नाही राहत. नाही पटलं ओके, नाही पटलं यार, नाही होतं वर्कआउट, सरळ सांगून मोकळं होत. आणि हे त्यांचं आहे. पण ते एकमेकांवर जर डिपेंड असेल आणि याच्यावर तुमचं जर लग्न किंवा तुमचं जर पुढचं आयुष्य असेल तर हा पायच चुकीचा आहे तुमचा. मी इंडिव्हिज्युअल ग्रो करतो, माझी एक इंडिव्हिज्युअल एंटिटी आहे, तुझी एक इंडिव्हिज्युअल एंटिटी आहे. कृतिका माझ्या पिक्चरमध्ये कुठेच नसते, याचा अर्थ मी तिला मुद्दाम काम देत नाही. मला असं वाटतं तिच्यासाठी एक मोठं काहीतरी करायचं, तरी पण ती माझ्या प्रत्येक पिक्चरला ऑडिशन देते. लोक तिला जेव्हा प्रश्न विचारतात तुझा स्वतःचा नवरा आहे, तो तुला कधी घेत नाही पिक्चरमध्ये, तो का नाही घेत तुला पिक्चरमध्ये, तर त्याच्यासाठी एक उत्तर आहे की प्रत्येक गोष्टीसाठी कॅरेक्टर हे खूप महत्वाचं असतं. तिला कोणतेही कॅरेक्टर देऊन काय नाही. आता मागच्या वेळेस तिने कॅमिओ केलं होतं, बोललो मी एकदा मला तुझं डिरेक्शन बघायचं, मी बॉईज 4 मध्ये कॅमिओ करते. ते मी विचारलं तिला करशील काय कॅमिओ. मला असं वाटतं की एकदा ते गंमत आहे, ते कॅरेक्टरमध्ये गंमत होती बोललो, आणि ते कॅमिओ, आणि म्हणून तिचं नाव पाहुणी कलाकार म्हणूनच लावलेलं आहे, ऍक्ट्रेस मध्ये किंवा लावलेलं नाही, किंवा एक छोटस अरे विशालची बायको छोटासाच रोल करते असं नाही. आणि तिचे एक डिग्निटी आहे तिचं, आणि तिचा प्रवास आहे, ती करते. ती मला कधीच फोर्स करत नाही की तुम्हाला पिक्चरमध्ये का नाही घेत. मुळात हा मुद्दाच नसतो घरामध्ये. मी काय करावं, मी कोणाला कास्ट करावं, मी कोणत्या मुलीशी बोलावं, हा माझा मुद्दा आहे. ती कोणत्या मुलाबरोबर बोलते, ती कोणत्या डिरेक्टरबरोबर काम करते, तिला काय करायचंय, तिला आयुष्यामध्ये नाटक करायचं, एकांकी करायचे की काय करायचं, हा तिचा इंडिव्हिज्युअल मुद्दा असू शकतो. त्यासाठी ती माझी परमिशन नाही घेऊ शकत, ती मला सांगते आणि मी पण तिला सांगतो, मी काय तिची परमिशन घेत नाही. हे एवढं जर क्लिअर असेल ना तर मला नाही वाटत पुढे आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येतो तुम्हाला. आणि मुळात तुम्ही नवरा बायकोपेक्षा मित्र छान असाल ना तर तुम्ही खूप छान. आणि सर मराठी जे इंडस्ट्रीमध्ये येणारे असतात
सो घरचे लोक यासाठी पण घाबरतात की ही इंडस्ट्री थोडीशी बदनाम आहे. मराठीच नाही म्हणत आहे मी, ही फिल्म इंडस्ट्रीज बोगस आहे. सो खरंच हे बोगस आहे या काय म्हणजे काय होतं, आमचं दिसतं म्हणून तुम्हाला कळतं. बाकीच्या इंडस्ट्रीमध्ये कोणीतरी नीट जाऊन बघावं. सगळीकडे सेम सिच्युएशन असतात. सगळ्यांना कामं पाहिजे असतात, सगळ्यांना कामासाठी काय काय गोष्टी करतात. हे एकाच इंडस्ट्री आमचं दिसतं, फिल्मवाल्यांचं दिसतं, बाकीच्यांचं दिसत नाही. बरोबर बरोबर बरोबर. माणसं सेम असतात ना, स्वभाव सेम, मेंटॅलिटी सगळ्यांची सेम, मेंटॅलिटी सगळ्यांची सेम आहे. एक स्त्री एक पुरुष आहे, पुरुषाला स्त्रीकडून काय हवं असतं, स्त्रीला पुरुषाकडून काय हवं असतं, हे प्रत्येकाच्या चॉईसवर डिपेंड आहे. आणि ती चॉईस फक्त फिल्म मध्येच नाहीये, मग ती सगळीकडेच आहे. आणि घरच्यांनी पण देताना आता घरच्यांनी पण आता विचार करायला की आपली मुलगी काय करते, आपली मुलगी ज्या लेवलला आहे त्या लेवलचा तिला मुलगा बघणं, हे याच्यामध्ये काही गैर नाहीये. बरोबर. पण त्याच्यानंतर त्या मुलीचा इंडिव्हिज्युअल कॉल आहे, तिला सर्व्हाइव्ह करायचं की नाही करायचं, किंवा त्याला तिच्यावर राहायचं की नाही. आणि हे प्रत्येकाने इंडिव्हिज्युअल कॉल केले ना, म्हणजे प्रत्येकाने आपलं सोलो डिसिजन घेतलं ना, तरच आपण एकमेकांसाठी आहोत ना. फॅमिली बिमिली, तुझी फॅमिली वेगळी, माझी फॅमिली वेगळी, आपण सगळे एकत्र येऊ. पण याचा अर्थ आपण त्यांना टाकू देऊ शकत नाही. फॅमिली बरोबर राहायचं आहे, पण आपल्याला डिसाईड करावं लागेल आपल्याला कसं आयुष्य काढायचं. आणि ज्यांना खरंच सिरियसली काम करायचंय त्यांच्यासाठी काय सल्ले देणार? म्हणजे असं बी फ्रँकली बोलतो की नको त्या गोष्टी केल्यावरतीच आपल्याला काम भेटतं. म्हणजे असं नाही खाता आलं ना, सो असं खायचं, ही अशी भावना तयार झालेली आहे मार्केटमध्ये की तुम्हाला जर त्या तिथं जायचंय ना तर तुम्हाला ह्या गोष्टी कराव्याच लागतात. तर खरंच त्या कराव्या लागतात का? अजिबात नाही कराव्या लागतात. आणि ज्या करायच्या असतील ना त्यांना 1 ते 2 पिक्चर, पुढे काय. पण जेव्हा तुम्ही ऍक्टिंगच्या बेसवर जाता ना तेव्हा तुम्हाला काम ऍक्टिंग करून मिळतं, आणि ते लाईफ लॉंग असतं. माझा एक फंड आहे लाईफमध्ये, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. शॉर्ट टर्म मध्ये तुम्हाला पैसा पटकन आहे, छान आहे, पण तो लाईफ लॉंग नाही. लॉंग टर्म मध्ये खूप खडतर प्रवास आहे, पण ते लॉंग टर्म समजतं. तुमचं शिक्षण कधीच वाया जात नाही, पण ते शिक्षण तुम्ही पूर्णत्वाला नेताय की अरे एवढं शिक्षण बस झालं चला, पण तुम्हाला फायदा पण तेवढाच मिळतो तेवढा. आणि असं कोण आहे मला सांग की ज्यांनी ठीक आहे आपण असं खाऊन सुपरस्टार झालेलं आहे. तुमचं टॅलेंट आणि त्याचं एक्झिक्युशन जर करेक्ट असेल, आणि दुसरा एक फंड असतो, तुमच्या कामापेक्षा तुमचा इगो जर मोठा झाला ना तर तुम्ही आउट होता. शाहरुख खान जी जर त्यांनी इगो ठेवला असता तर आज तो शाहरुख खान झाला नसता. त्यांचं एक वाक्य आहे शाहरुख खानचं की सक्सेस कोणालाही मिळतं, ते टिकवणं खूप कठीण असतं. ते टिकवण्याच्या रेसमध्ये लोक खूप गेलेली आहेत. लोकांना सक्सेस, काही जणांना सक्सेस पचवता येत नाही असं त्यांचं म्हणणं होतं, पण ते करण्यासाठी किती हंबल राहावं लागतं. आणि हे सगळं वाचून मला असं वाटतं आपण काहीच नाही केलेलं आहे, फक्त 4च पिक्चर हिट झाले आहेत आपले. डेव्हिड धवन सरांचा 98% सक्सेस रेशिओ आहे, तेव्हा त्या माणसाने किती केलं पाहिजे होतं. त्याच्यामुळे मला माज किंवा इगो बिगो मला हा नाहीये. मी अजून पण स्ट्रगल करतो लोकांकडे, मी अजून पण स्क्रिप्ट घेऊन जातो, सर माझा सिनेमा करा, 4 पिक्चर केल्यानंतर, आणि मला त्याच्यामध्ये वाईट वाटत नाही, कारण ते माझं काम आहे, मला ते केलं पाहिजे. रिजेक्शन येतं खूप, कसं बघता त्या गोष्टीला? रिजेक्शनला सवय मला, सवय. म्हणजे माझा पहिला पिक्चर येण्याच्या अगोदरच्या पण खूप रिजेक्शन झालेलं मला. त्याच्यामुळे रिजेक्शन आल्यावर मला ठीक आहे आपण दुसरं लाईक आहे. पण मी प्रयत्न करत असतो, मी आणि माझा रायटर अंबर हडप प्रयत्न करत असतो, हे होईल ते होईल, आणि त्याच्यामुळे काही नवीन गोष्टी पण कळतात, मग नवीन गोष्टी डेव्हलप पण करतो तोपर्यंत. आणि मी जवळपास 15-16 गोष्टी डेव्हलप केलेल्या आहेत आतापर्यंत, ते लोकांना भेटून ऐकवत असतो. काय वाटतं मराठी इंडस्ट्रीमध्ये कसे मूवीज यायला पाहिजे आता? काळ बदलला पाहिजे. सस्पेन्स थ्रिलर खूप छान, जास्त वर्क होतील मला असं वाटतं. आणि सिनेमा कॉमेडी पण चालेल, पण तो अगेन तो लोकांना बघायचा का त्याचा खूप जास्त. आणि माझं म्हणणं टार्गेट ऑडियन्स जो आहे ना त्याचा विचार करून संहिता बांधली पाहिजे. पुढच्या 1 वर्षामध्ये काय ट्रेंडिंगला असेल याचा एकदा विचार करून आपण ते केलं पाहिजे.
तुमचे काय विजन, म्हणजे कसे सिनेमा बनवायचे हे असे बॉईज मीन्स बॉईज आता सुरू झालं नाही, बॉईज आता सुरू झालं. ही कन्सेप्ट सोडून दुसरी कुठली कन्सेप्ट आहे डोक्यात? आहेत बऱ्यापैकी. मी आता बोहाडा सिनेमा अनाऊन्स. हो, मी ते बोलणारच होतो. म्हणजे काय कांतारा सारखं वाटत आहे थोडी पिढीले? नाही, कांतारा मी 100 वेळा बघितलेला आहे, पण काय होतं त्यांच्याकडे होता म्हणून त्यांनी केला. आपल्याकडे एवढा मोठा फेस्टिवल होतो आणि आपल्याला माहितीच नाही त्याच्याबद्दल. 2025 मध्ये आहे ना? हा, शूट झालंय? नाही, अजून नाही. त्याच्या गोष्टीवर काम चालू आहे. अच्छा. आणि सर एक बेसिकली किती वेळ लागतो एक सिनेमा पूर्ण शूट वगैरे? त्या प्रत्येक गोष्टीवर अवलंबून आहे. तुमची गोष्ट एक तर पटकन तयार होते, एक तर तुम्हाला गोष्ट सुचणं, त्याचा स्क्रीन प्ले करणं, यातला टाइम लिमिटेड काहीच नाही. तुम्हाला आज सुचेल, उद्या मोठा ब्लॉक लागला, संपलं. आणि जोपर्यंत स्टोरी स्क्रीन प्ले डायलॉग होत नाही तोपर्यंत पुढचा सिनेमा नाही करू शकत. आणि स्टोरी स्क्रीन प्ले डायलॉग झाल्याशिवाय मी तरी जात नाही पुढे. शूटिंग बिटिंग नंतर, आणि त्याच्यानंतर पण खूप काही सोपस्कार असतात हे असतात. तर त्याचा टाइम लिमिट असं काही नाही. आणि आपण आणि टार्गेट जरी असलं ना तरी मग ते टार्गेट ठेवून काम करावं लागतं. पण ते टार्गेट कधी ठेवतात, म्हणजे टार्गेट कधी करावं लागेल, जेव्हा तुम्ही स्टोरी स्क्रीन प्ले डायलॉग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला टार्गेट ठेवावं लागेल. त्याच्या अगोदर तुम्ही टार्गेटच ठेवू शकत नाही. मग ते प्रेशर येतं, नाही ह्या तारखेला स्क्रीन प्ले द्यायचंच आहे. सुचायचं काय, सुचलं तर पाहिजे. आणि ऑन सेट सर बऱ्याच गोष्टी असतात, इकडनं तिकडनं 360 डिग्री सगळे प्रेशर असतो. सो त्याला कसं तुम्ही हँडल करता? शूटच्या टायमाला खूप दिक्कत येतात. सो मग ते तेव्हा काम एकदम पीस कसे राहतात? काय होतं, एवढा एक्सपिरियन्स नंतर आहे ना, मी एक शिकलोय की आहे ना, पुढे येणारे धोके लक्षात ठेवायचे. पुढे धोके काय येतील त्याच्यासाठी पेपरवर्क नावाचा एक प्रकार असतो, जो करतो मी. प्लॅन ABCD असतो. माझा उद्या याच्यामध्ये ऍक्सिडेंट झाला एका मुलाचं, काय लागलं तर उद्या प्लॅन B, शूटिंग थांबणं आहे. याचे माझ्याकडे ABCD प्लॅन रेडी असतात. तर हे नाही, ते नाही, ते नाही, ते नाही, ते नाही, ते नाही, ते नाही. तर ते, आणि ते पेपरवर्कवर सगळं डिपेंड असतं. क्लायमॅक्ट पासून सगळं बघतो आम्ही. काय होतं, पुढच्या 10 दिवसाचं व्हेरी नेक्स्ट डेचं हे काय, वातावरणाचं काय आहे, वेदर रिपोर्ट काय आहे, काय आहे, कसं आहे, ढगाळ असणार आहे, कुठे असणार आहे. त्यावेळेस रेकी करताना काही गोष्टी आम्ही डिसाईड करतो की नाही टॉप सनला इकडे यायचं, सनराईजला इकडे यायचं, सनसेटला इकडे असायचं. आपण हे प्रॉपर प्लॅनिंग करतो, मॅपिंग करतो त्याचं, आणि त्याच्यानंतर ते एक्झिक्यूट होतं. त्याच्यामुळे आपण जे विचार केलेले धोके आपण टाळू शकतो, पण न विचार केलेले धोके खूप असतात. त्याच्या हँडल करण्यासाठी आपल्याकडे आपण खूप ताकदवर झालेलो असतो, कारण आपण एवढे धोके हँडल करू शकतो ना, तर हे काहीच नाही. पण ते पण आपल्याला खूप कधी कधी ताबा सुटतो, कारण ते धोके विचारच केलेले असतात, असे असतात. पण मग आता जे ह्या पिक्चरला धोका आला ना, आता हा पुढे येऊ नये याचा अभ्यास पुढच्या पिक्चरला करून आपण पुढे जायचं. पण ती सातत्याने आणि मेंटली प्रिपेअर्ड असतं की धोका येणार. असं नॉर्मल सिनेमा कधीच नाही बनत. माझ्या आयुष्यामध्ये तरी होत नाही एखादा सिनेमा मी हे केला विदाउट ऑब्स्टॅकल माझा सिनेमा झालेला आहे. असं नाही होऊ शकत अजिबात. बॉईज तर होतच नाही. बॉईजला खूप ऑब्स्टॅकल येतात, आणि असे ऑब्स्टॅकल कोण विचार पण नाही करू शकत. ते अमेरिकेला पारचा काहीतरी विजा कॅन्सल होत होता, असं पण काहीतरी होतं ना बऱ्याच. हो, बॉईज 4ला मी तिकडे जेव्हा गेलो होतो 23 दिवसाचं शूट होतं. पहिले 15 दिवस पारचा विजाच आला नाही. आम्ही सगळे तिकडे बसलोय आणि लिटरली बसलोय, आणि काय करायचं पार्थ शिवायचं सगळं शूट करून झालेलं. पार्थ इकडे आहे एका लोकेशनवर असं समजून पण काय वेळा शूट केला मी, आणि पार्थ गेल्यावर तिकडे पार्थला ठेवला आणि शूट केला. शूट चालू होतं पण शूट चालू नाही, बसलो होतो. काही दिवस झालं, 3-4 दिवस झालं. पण आमचे प्रोड्युसर राजेंद्र, का पिक्चर ग्रेट आहे त्याचं एक सुंदर उदाहरण. 15 दिवस बसलो ना, त्यातले 3-4 दिवसात अंदाज आला की होत नाही. म्हणून रोज आम्ही सकाळी उठायचो, ब्रेकफास्ट झाल्यानंतर खाली लॉबीमध्ये बसायचो, प्लॅनिंग करायचो की काय करता येईल. आणि डोकं चालत नव्हतं की यार एखाद्या प्रोड्युसरचे एवढे पैसे जातात, हे मला कधीच खपत नाही यार. आपण बसलो इकडे, आपण काहीतरी करायला पाहिजे. मग तिकडे त्यांची फोनाफोनी पण चालू होती. अवधू दादा पण इथे सगळ्यांना फोनाफोनी करत होता. एक वेळेनंतर संध्याकाळनंतर सरांनी सांगितलं की चला. बोलो काय, आपण फिरायला जाऊया. बोलो सर. त्यांचं एक वाक्य होतं,
इफ यू कांट अवॉइड द रेप ना देन एन्जॉय इट. आता आपण एन्जॉय करायचा रेप. त्याचे पुढचे दिवस सर आम्हाला सगळीकडे नेत होते आणि एन्जॉय करत होते. जाऊ दे ना, 80 ते 85 जातील माझे, पण इकडे आलोय आपण एन्जॉय तरी केलं पाहिजे. पार्थ आता येतोय, मग पार्थला मी व्हिडिओ कॉलवर दाखवायचं की आम्ही असं करतो. पण जेव्हा पार्थ आला, उरलेल्या सगळ्या दिवसामध्ये अख्खा पिक्चर संपवला आम्ही. आणि एवढे दिवस आम्ही प्लॅनिंगच करत होतो की पार्थ आल्यावर काय करणार. मग तिकडे गेल्यावर ते एन्जॉयमेंट राहिलं ते एका साईडला, पण सकाळी प्लॅन करायचो की पुढचे एवढे दिवस आपल्याला कसं करायचं. त्याच्यामध्ये पण ऑब्स्टॅकल आले. पार्थचं म्हणणं होतं, यार तुम्ही आता फिरलात, मला आता फिरायचं, पण पार्थला श्वास घ्यायला पण वेळ नव्हता. सकाळी उठायचं, रात्री असं झोपून डायरेक्ट घरी जायचं. त्या सगळ्यांमध्ये कोणासोबत तुमची बॉन्डिंग सगळ्यात चांगले? तिघांसोबत. आणि तिघं आता असतात की जीव की प्राण. म्हणजे जरी आम्ही हे असलो, बोलत जरी नसलो, पण वाईल शूटिंग जीव की प्राण आहे. आणि आता सगळ्यांबरोबर झालेलं आहे. गौऱ्या पण आहे, ओंकार पण आहे, बने आहे, सगळे आहेत, रितिका आहे, जुई आहे, ऋतुजा आहे. सगळ्यांबरोबर एक चांगलं बॉन्डिंग झालेलं आहे. सायली आहे. तर ते एक चांगलं बॉन्डिंग आहे. आणि काय होतं, त्यांना तर माझ्या डोळ्यातून कळतं की मला काय हवंय. कारण 15-20 दिवस आम्ही जे वर्कशॉप करतो ना, ते वर्कशॉप मला नाही वाटत कोण करत असेल. आणि ते हा इंटेन्शन म्हणजे हाय लेवलला असतं. 15 दिवस आम्ही जे वर्कशॉप करतो ना, ते खूप काय म्हणतो, एक प्रो लेवलला पण असतं त्यांच्या. त्यांना परत पहिल्यापासून खाली आणतो की आपण बॉईज केला हे विसरून जा, आपले 4 पिक्चर आहेत हे विसरून जा. आणि मग ते करत असतो. तो व्हिडिओ युट्यूबवर तुम्हाला मिळतील बॉईजच्या वर्कशॉपचे. त्याच्यामध्ये बघ, कोण गौरव मोरे, कोण बने, कोण विशाल देवरुकर, असं काही सगळे एका लेवलला असतात. आणि मग ते वर्कशॉप सुरू करतो. आणि तेव्हाच त्याचा रिझल्ट तुम्हाला बॉईजच्या याच्यामुळे दिसतो. मी तोडत नाही शक्यतो माणसं. माझे अजूनही सगळे चांगले मित्र आहेत. माझा एक स्वभाव आहे की आहे ना, मी ग्रज नाही ठेवत. मला किती कोणी शिव्या दिले असतील ना, मी माझं उत्तर कामातून देतो. आणि ते त्याला उत्तर द्यायचं म्हणून मी काम पण नाही करत. कळेल. आणि वेळ गेल्यावर कळेल. आणि फॉरगेट अँड फॉरगिव्ह हा मला सगळ्यात आवडतं. कारण मला ते भांडणं करायला नाही आवडत. मला ठीक आहे, आता मला खूप जणांनी फसवलंय, पण मी त्या कोणालाच रिव्हेंज नाही करायला गेलो. आपण सिनेमा करूया असे 4-4 महिने काम करून घेतलं आणि नंतर मला नाही करायचं सिनेमा, असं पण झालेलं आहे. सर वेळ खूप जातो ना मग या गोष्टींमध्ये. हो, पण माझं आता काय होतं, तू ज्या क्षेत्रामध्ये आहे ना, तुला एक्सेप्ट केलंच पाहिजे. मला जर विचारशील पैसा की काम, तर मी काम करेन, मी पैसा नाही. कारण मला जगायला जास्त, मला आणि माझ्या बायकोला, आमच्या दोघांना जगायला जास्त खर्च लागत नाही. आमचे मोठ्या गोष्टी नाहीत की आपल्याला 2 BHK पाहिजे. तर ज्याच्यामुळे मी चाळीत राहायचो. मी मागच्या वेळेस घर घेतलं, आणि घर पण ते मांजरीमुळे घेतलेलं माझ्या. हो, माझ्या घरात आम्ही पेट्स पाळत नव्हतो. कारण दोघांना आपण दोघं सातत्याने बाहेर असतो, तर त्याला ठेवू शकत नाही. पण एक मांजर पावसाळ्यामध्ये भिजत एवढीशी होती आणि मुंग्या लागलेल्या. ते बरोबर 4थ्या माळ्यावर माझ्या दाराशी आले. आणि त्या सोसायटीमध्ये पेट्स अलाउड नव्हते. मी कृतिकेला सांगितलं की, कृतिका म्हणजे विशाल सोडून दे त्याला, उगाच त्याचं आपलं बोलू नाही, पहिला आतमध्ये घेऊ, त्याला पुसूया तरी आपण छान, थोडं खायला देऊया आपण. त्याला दिलं आणि ते खेळायला लागलं छान. मला 2 दिवस ठेवू, त्याला छान खायला घेऊ, आणि मग मंदिरात सोडू दत्ताच्या. 2 दिवस झाल्यानंतर दत्ताच्या मंदिरात सोडल्यानंतर ते मागे आला आणि ओरडायला लागला जोरात. आणि ते जे डोळे मी बघितले ना, त्याच्यानंतर मी सांगितलं चल. बोलो काय, चालेल घेऊन, आता जे होईल ते होईल. बोला रे, सोसायटीमधून आपण टेनंट आहोत, बाहेर काढते. मला बघू. तरी पण तिला मी 8 महिने लपवला. ते ओनर बिनर कोण आले ना की तिला कुठेतरी बाजूच्या काकूंकडे किंवा जीविका माझी
मुलगी आहे, तिच्याकडे आम्ही ठेवायचो त्यांच्या घरात. तर पण 8व्या महिन्यानंतर तिला पिरियड सुरू झाले आणि ती ओरडायला लागली. ओरडायला पूर्ण सोसायटीला कळायला लागली. तोपर्यंत मी लंडनला होतो आणि सोसायटीने तमाशा सुरू केला. मग रोज भांडणं व्हायची. कृतिका एकटीच होती. कृतिका मी पोलीस स्टेशनला गेली. ती त्यांना सांगितलं आणि पोलीस स्टेशनला कुडाळकर साहेब आहेत, जे ॲनिमल हे आहेत. कुडाळकर साहेबांनी सांगितलं की असा लॉस नाहीये, कोणतीच सोसायटी पेट्स अलाव, म्हणजे पेट्स सगळ्या सोसायटीवर पेट्स अलाव आहेत. मग त्यांना समजवलं पुरतं एकटी पुरी पडली. नंतर मी फोनवरून बोलणं झालं की विशाल यार, आता आपला टेन्युअर संपलं की हे लोक आपल्याला बाहेर काढतील, कारण ते आपल्याला काहीच करू शकत नाही. बाळाला घेऊन जायचं कुठे, छोटी 8 महिन्याची. बोललो यार कळत नाही. बोललो आपण घर घेऊया. बोललो काय? बोललो अरे घर म्हणजे मी अजूनपर्यंत कधी लोन बिन काढलंच नाही आणि मला ते करायचं पण नाही. ते म्हणते अरे काय उद्या दुसरीकडे गेलो आणि तिकडच्या लोकांनी नाटक केलं तर दरवेळी कुठे आपण या 4 पायाच्या बाळाला हे करायचं. ठीक आहे मुंबईत येतो. इंटरनेटवरून तिने काही शोधल्या गोष्टी, गेली, मला तो व्हिडिओ दाखवला. मला घर तिकडूनच आवडलं लंडनवरून. बोललो बुक करे जाऊन. कितीला बोल, ती पैशाचं बोलली. इकडे मुंबईत आलो, सरांना सांगितलं. माझे 2 पिक्चर बॅक टू बॅक चालू होते. मी त्यांना सांगितलं, अवधूदाला सांगितलं, सगळ्यांना सांगितलं मी घर घेतो. असं सिच्युएशन आली. माझं रोल मी आणि 2 पिक्चरमध्ये एक 20 दिवसाचं अंतर होतं. 20 दिवसानंतर पहिलं शूटिंग संपलं आणि मी आलो आणि त्या ह्याच्यामध्ये लोनची प्रोसेस सुरू केली. आणि लोन अप्रूव्ह कधी झालं, जाण्याच्या दिवशी. म्हणून मी पॉवर ऑफ अटर्नी कृतिकाच्या नावावर केली. डिस्बर्समेंट पण नाही, अप्रुव्हल. डिस्बर्समेंटला अजून 15-20 दिवस होते. मी गेलो आणि मी लंडनला गेलो आणि मी जेव्हा आलो तेव्हा नवीन घरात आलो परत जुन्या घरातून. आणि बिकॉज ऑफ त्या मांजरीमुळे, चिकुलीचं नाव आता, तिला रेस्क्यू केलं. आता 2 आहेत माझ्याकडे. एकीला तर एक मला गार्डनमध्ये सापडली, जिला 2 पायावरच चालत होती. ती मागते चालताच येत नव्हतं. आणि मग तिला उचललं, कृतिकाला सांगितलं काय डॉक्टरकडे घेऊन जाऊया हिला, पहिलं नीट करूया तिला. आणि तेव्हा डॉक्टरने सांगितलं की ही उभीच राहू शकत नाही लाईफमध्ये. कोणीतरी मला हे दिलं की तिला इच्छा मरण देऊन टाका. मला एवढं वाईट वाटलं यार, असं नाही झालं पाहिजे. कृतिकाला माझ्यापेक्षा वाईट वाटलं. सांगितलं हिला मी चालवणार. त्यात ऑलरेडी एक मांजर, ते पॉझिटिव्ह. हिला बेडरूममध्ये बेडरूमच्या बाथरूममध्ये लपवला 4 दिवस. मग 15 दिवसानंतर तिला औषधं देऊन, इंजेक्शन देऊन ती चालायला लागली. तिला चालायला लागलं आणि हिच्या समोर ठेवलं. हिने पहिला अटॅक केला, नंतर मग हिची सवय झाली. नाव आता दोघी खूप छान आहे. पण याच्या चालायला लागली. एक कळतंय की आता लोकांना नाही जीव लावत, बट हे एवढ्या अॅनिमलला जीव लावतं. याच्यावरनं माणसाचं माणुसकी कळतं. ह्या नंतरच्या गोष्टी खूप दूरच राहिल्या सर. आता माणूस सारखंच नाही वागत आहे. मेन म्हणजे पेपरमध्ये बातमी आहे, मराठी सिनेमांना धोक्याची घंटा. मी खूप पॉझिटिव्हली घेतलं. म्हणलो आता एक वेगळ्या ताकदीचा सिनेमा येईल आणि असंच प्रत्येक डिरेक्टर आता विचार करायला लागेल की यार आता खूप जास्त विचार नाही, आणि आता कंटेंटवर खूप जास्त विचार करेल की यार काय केलं पाहिजे, लोक येतात, लोकांना परत आणण्यासाठी काय केलं पाहिजे. आणि आता जे काय म्हणतात, ज्यांचं सेकंड बिझनेस डिरेक्शन आहे, असे लोक जास्त विचार नाही करणार. आणि प्रोड्युसर पण थेरो प्रोड्युसर येतील की ज्याला खरंच सिनेमा करायचा आहे, ज्याला खरंच सिनेमापासून बिझनेस करायचा आहे. आणि हे नवीन पोरं येणार आहेत ना सर, ह्या गोष्टीमुळे घाबरतात. पण अरे आपण का करिअर पण ह्या ठिकाणी लावायचं आणि यांचे मूवीज चालत नाहीये, आपलं करिअर पण खराब होईल. त्याच्यापेक्षा सोशल मीडिया करू, थोडंसं नाचून बिचून फॉलोअर्स गेन करू, ब्रँड डील्स करू. ओके, मला तेच कळत नाही. आपण आहे ना, आपण जखमेचं कधीच, म्हणजे एक जखम झाले ना त्याला बरं करण्याचा कधीच विचार नाही करत आहे. नाही जखम झाले आपण काय बोलतो, एक जखम झाली ना ती बरं करण्यासाठी त्याचं मूळ शोधायला पाहिजे आणि ती मुळं सकट बरी केली पाहिजे.
हा विचार का नाही करत? चांगल्या संहिता यायला पाहिजे, ज्या लोकांना बघायला आवडतील, ज्यांना असं वाटेल नाही रे आपण हे थिएटरला जाऊन बघितलं पाहिजे, हे वाटलं पाहिजे लोकांना. आणि ह्या असं वाटलं पाहिजे, ह्याच्यासाठी आपल्याला स्टोरी, स्क्रीनप्ले, डायलॉग काय टाईट करावं लागेल आणि त्याच्यानंतर शूट करावं, हे खूप विचार करावा लागेल. आणि आताची सिच्युएशन करेक्ट आली मला असं वाटतं की आताची सिच्युएशन करेक्ट आहे. आता क्रांती होणार आहे. आता कोणतरी असा डिरेक्टर येतील आणि असे काहीतरी डिरेक्टरचा बंच येईल आता, की आता जी शब्द सांगितला होता की मराठी सिनेमांना वाईट दिवस आले होते, पण त्यावेळेस एक डिरेक्टरची फळी उभी राहिली आणि त्यांनी दिवस बदलून आता क्रांती होणार. बरोबर. आणि हे सगळ्यांनी पॉझिटिव्ह घेतलं ना तरच आपण इंडस्ट्री म्हणून बदलू शकतो. आणि माझं म्हणणं, एक इंडिव्हिज्युअल प्रवास करण्यापेक्षा ना इंडस्ट्री म्हणून प्रवास करूया आपण, खूप जास्त वेळ टिकू. 100% एवढंच म्हणणे. मग ती मराठी असेल किंवा कोणती इंडस्ट्री असेल, हिंदी इंडस्ट्री असेल किंवा कोणती इंडस्ट्री असेल, इंडस्ट्री म्हणून विचार केला पाहिजे, ना की इंडिव्हिज्युअल. सो मला असं वाटतं ही कन्व्हर्सेशन थोडीशी एकदम सिरियस पण झाली. ज्यांना नॉलेज घ्यायचं ते नॉलेज पण घेतील, फक्त मजावाल्यांना थोडंसं एंटरटेनमेंट कमी भेटेल, बट नॉलेजवाल्यांना फुल भेटेल असं वाटतं. माझ्यासाठी सिनेमा बघायला लागेल. 100%. आणि सिरियस पण सिनेमा करतात. सिरियस हा म्हणजे लोकांना बघायला आवडेल. हा, मला एवढं छान सिनेमा करायचा प्रयत्न करतो मी. येस सर, तो आपला मास्टर कॅमेरा आहे. याच्यामध्ये आमच्यासोबत कसं बोलून वाटलं तुम्हाला ते थोडंसं सांगा. नाही, मला खूप बरं वाटलं आणि खूप ओपन अप झालो. थोडीशी खतखत मांडली आहे, पण याला फ्रस्ट्रेशन कुणी समजू नका प्लीज. आणि मला खूप मजा आली खरं सांगायचं तर. आणि असेच पॉडकास्ट यांनी करावेत आणि लोकांना खूप जास्त आनंद द्यावात. आणि हे कुठेच बोर नाही वाटणार याची पण काळजी करावी. माझं जर बोर वाटलं असेल, आय एम सो सॉरी. पण नॉलेज तर खूप आहे. जे अपकमिंग मुलं आहेत त्यांना मे बी त्याला ते नॉलेज असेल की काय हे ते लोक ठरवतील. सबस्क्राईब करने को बोल दीजिए यार. सबस्क्राईब नाही. आपल्या याचं काय, पाटील रोहित चॅनलचं नाव आहे. पाटील रोहित. हो. नमस्कार, मी विशाल देवरुखकर. आपल्या पाटील रोहित या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन पॉडकास्ट. हे सगळ्यात कॅमेऱ्यात बघून बोलणं म्हणजे सगळ्यात घाणेरडं आहे. तो फोबिया आहे मला. मी बघू शकत नाही कॅमेऱ्यात. ओके. काय परत एकदा काय, पाटील रोहित चॅनलला सबस्क्राईब करा. बस एवढंच आहे ना. मग मी बोललो हे. कधी छोटासा रोल असला तर ऑडिशनला वशीला नाही झाला. नाही, वशीला काहीच नाही झालं. आता याच्यातल्या बऱ्याच जणांना वाटेल की बाई बरोबर पोहोचला बघ डिरेक्टर परत, आता वशीला लावणार. मी टिप्स घ्यायला आलेलो, टिप्स घेणार, ऑडिशन देणार, देन ऑडिशन सगळ्यांनीच दिले पाहिजे. कारण ऑडिशन मध्ये मला कळतं की माझं कॅरेक्टर काय बोलतो. बरोबर. आणि त्यामध्ये असं नसतं की प्रत्येक वेळी ऑडिशन देणाऱ्याची चुकी असते. मला काय काय वेळेला ऑडिशन मध्ये माझं कॅरेक्टर पण सापडतं, पण ते तोच करेल असं कधीच नसतं. खूप काही गोष्टी असतात ना, बॉडी स्ट्रक्चर असतं, स्क्रीन प्रेझेन्स असतं, तो त्या खूप गोष्टी मॅटर करतात. आणि एखाद्या गोष्टी, कारण काय लोक पैसे देऊन बघणार आहेत, त्या पैसे प्रत्येक रुपयाचा एक विचार करावा लागतो रे. एक रुपयाचा विचार करावा लागतो की त्यांचे याला बघितल्यावर पैसे वसूल होणार आहेत किंवा त्याला वसूल. OTT चालतं कारण ते सबस्क्रिप्शन आहे, पण अगेन तो पण त्यांचा पैसाच आहे. तेवढा विचार करावा लागतो करताना. सो या पॉडकास्ट मधनं एक कळतंय मित्रांनो की सोशल मीडियामध्ये जे बोलतात ना, पण त्यांना शॉर्ट टाइमापर्यंत ओळख भेटणार आहे, पण हा तो ऍक्टर हा पण लक्षात जर ठेवायचा असेल, सो सिनेमा हा एकच पर्याय. सिनेमा हा एकच पर्याय. काम करा आणि मस्तपैकी नाव कमवा. बाकी काहीच नाही. तुमचं एंटरटेनमेंट नाही करू शकलो याची समस्त परिवाराची माफी मागतो. अरे नाही सर.